राजकुमार तुम्ही सिद्धीच्या सोन पाऊले आगमन झाले आपुले स्तुती सुमने गाओनी मनोभावे सिद्धीच्या सोन पाऊले आगमन झाले आपुले स्तुती सुमने गाओनी मनोभावे अवसराचा पर्व काळ हार गजरांची गुंफिली माळ हो करीत स्वागत पुष्प फुलांनी हो ईश्वरीचे राजकुमार तुम्ही हो ईश्वरीचे राजकुमार तुम्ही अधिक न होनी मार्गी आधार देवोनी थोरवी ऐसी तुमची नवर नवे अधिक न होनी मार्गी आधार देवोनी थोरवी ऐसी तुमची नवर नवे ध्यानासी वंदन करुणी जय श्री मस्तक पायन मुनी हो करीते स्वागत पुष्प फुलांनी हो ईश्वरीचे राजकुमार तुम्ही हो ईश्वरीचे राजकुमार तुम्ही सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की शिखासूत्राचा त्याग करावा लागतो म्हणून पहिल्या प्रथम शेंडी काढल्या जाते. लक्षात ठेवा. सर्वज्ञ श्री चक्रधर तुम्ही दीक्षा घेऊ नका बस जय तर म्हणा ना. त्याला काय दीक्षा घ्यावी लागते काय. श्री गोपाल कृष्ण कधीतरी घडेल तुम्हाला दे या जन्मी पुढच्या जन्मी जय तर म्हणा. श्री दत्तात्रेय महाराज की धन्यवाद. पूर्ण ब्रह्म परानंदम श्री दत्तात्रेयम चरणम भजे. या ठिकाणी उपस्थित सर्व आचार्य महानुभाव मंडळी, परिसर पंचक्रोशी सर्वांचं आदरपूर्वक मनातून अंतकरणपूर्वक आभार व्यक्त करून या ठिकाणी या सर्व विद्वत धुरंधर महापुरुषांच्या समोर सगळ्यांच्या नेतृत्वातून मला दोन शब्द बोलण्याची संधी या ठिकाणी या आमनाय परंपरेच्या वतीने माझ्याकडे आली. सर्व आचार्य मंडळीचं अंतकरणपूर्वक धन्यवाद देतो. या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे फारशी काही माहिती मला महानुभाव संप्रदायाची नाही, परंतु जी काही जनरल माहिती माझ्यापर्यंत आहे त्या अनुषंगाने मी बोलण्याचा प्रयत्न करेन. वास्तविक पाहता हिंदू धर्म, आपण सर्व एका छत्रीखाली बसणारी मंडळी आहात. ती छत्री म्हणजे हिंदू धर्माची, सनातन धर्माची. आणि या छत्रीच्या खाली अनेक डोके असतात. त्यामध्ये तुमचं एक डोकं असेल, आमचं एक डोकं असेल, त्यात काही वेगळं नाही. माझ्या माहितीप्रमाणे महानुभाव संप्रदायामध्ये 13 आमनाय परंपरा असतात असं मला माहिती आहे. खरंय का ते? तर त्या 13 आमनाय परंपरेमध्ये
ही मदलसा आमनाई जी आहे त्या आमनाय परंपरेचे मुख्य आचार्य उपस्थित आहेत. सर्व विद्वज्जन मंडळी, आचार्य मंडळी उपस्थित आहे. सर्वांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. मला कमी वेळेमध्ये बऱ्याचशा गोष्टीला स्पर्श करायचा आहे. तसं आमच्या मंडळींचं म्हणणं आहे, त्याचा मी प्रयत्न करेलच. सर्व बाबांच्या चरणी शिरसावंदे प्रणिपात करतो. आणि आज जो प्रसंग आहे तो प्रसंग म्हणजे आहे संन्यास दीक्षेचा प्रसंग आहे. हर एकाच्या जीवनामध्ये मंगल प्रसंग पाहायला भेटतात. मांगलिक योग सगळ्याच्या कुंडलीमध्ये असतात, पण दीक्षितांचा योग, संन्यस्त योग हा क्वचितांच्याच कुंडलीमध्ये असतो. तो योग हर्षदच्या त्या ठिकाणी कुंडलीमध्ये पाहायला मिळतो, याचा अत्याधिक आनंद आहे आम्हाला. आणि विशेषतः सर्व महाराष्ट्रातून, भारत देशातून उपस्थित मंडळी या ठिकाणी आहेत, त्यांना मी एक सांगू इच्छितो. यामध्ये विशेषता अशी आहे, आमच्या सरेगाव वासियांचं एक विशेष भाग्य आहे. एका वर्षामध्ये दोघांचा संन्यास दीक्षेचा कार्यक्रम सरेगाव वासी पाहतात, एक विशेष कौतुकाचं. गेल्या डिसेंबर मध्ये 11 तारखेला माझा संन्यास दीक्षा झाला आणि लगेचच 4 महिन्याला एक दीक्षा व्हायला लागली. असा योग अद्याप मला वाटतं 4 महिन्यामध्ये 2 संन्यास आणि 2 संप्रदायाच्या दृष्टीने कुठं झाला असेल असं मी काय पाहिलं नाही. पण ही गौरवाची गोष्ट आहे आणि हा गौरव आम्हा सरेगावकर वासियांच्या माथ्यावर प्राप्त झालेला, याचा गौरव सगळ्याला वाटणं गरजेचं आहे. सज्जन हो, माईबापा हो, आपल्या जीवनामध्ये हर एक गोष्ट मंगल व्हावी असं सगळ्यांना वाटतं. मंगल मंगलाचे आणि मंगलाचं आचरणही व्हावं अशी तत्प्रसंगी सगळ्याच्या अंतःकरणात भावना असतेच. लग्न करत असताना एक साधारण भावना सगळ्याच्या मनात असते की आपल्याला मुलं बाळ व्हावे आणि त्यांचे लग्न व्हावे, नातू व्हावे, पंतू व्हावे, आमचा संसार वाढावा, घरी व्हावे धनधान्य, वाढावे पुत्र संतान. सगळ्यांच्या साधारण अपेक्षा असतात माईबापा हो. परंतु वैयक्तिक ग्रस्ती जीवनामध्ये असून देखील आपल्या पोटी संन्याशी जन्माला यावा अशी मात्र क्वचितांची अपेक्षा असते. ती अपेक्षा ज्या मायमाऊलीची पूर्ण आज झाली, गौरव करतो ती मायमाऊलीचा. हर्षद जामोदेकरांचं या ठिकाणी दीक्षा व्हायला लागली ना मायबापा हो, त्या मायबापाला आधी धन्यवाद देतो. कारण एका ठिकाणी प्रसादबन महाराज बोलतात, बाळे होती सत्वगुणी, पिता माता भक्तीचेनी, तया कृपाळू पाळिता, स्वयं होय पोषिता. जो जगत कल्याणा करता, धर्म प्रचारा करता कारणीभूत ठरतो, आशांना जन्म देणारी आई ती खरंच आई असते. म्हणून माईबापा हो, धर्मक्षेत्रामध्ये संत ही आई असतात. जन्म देणारी तरी एक स्त्री स्वरूपाची आई असली माईबापा हो, पण धर्मक्षेत्रामध्ये आज आमचे परम आदरणीय, परम श्रद्धेय, अतिशय शांतीचा सागर असणारे आमचे गोपीराज बाबाजी जामोदेकर, एकदा त्यांच्या नावाने टाळ्या वाजवा सगळे. कारण ही सगळी महानुभाव मंडळी उपस्थित करण्याचं धैर्य, अंतकरणातली शुद्धता, त्यांच्या ठिकाणची औदार्यता आणि त्यांच्या ठिकाणी असलेलं समर्पण हे आज आम्हा सगळ्या सरेगाववासियांना दिसतंय. कौतुक करतो मी अंतकरणापासून आणि त्यांच्या चरणावर शिरसावंदी प्रणिपात करतो. कारण जगामध्ये श्रीमंती किती दाखवता येते आहेतही, पण त्याग दाखवायला सुद्धा अंतकरणातला असावा लागतो. आणि विशेषतः आता या परंपरेचे मी बराचसा अनभिज्ञ आहे, पण मी पाहतोय कालपासून हर्षद जामोदेकरांचं जे विधिवत पाहतोय आम्ही, लग्नविधी सारखा कार्यक्रम आम्हाला पाहायला मिळाला. मी आता महाराजाकडून ऐकून घेतलं की महाराज, त्याग करत असताना त्यागाच्या अगोदर भोग दिसला पाहिजे. तर नेमका त्याग कशाचा करायचा हे दिसला पाहिजे. साधारण 18 वर्षाचं पोरग झालं, एखाद्याच्या लग्नामध्ये गेलं तर त्याला वाटतं माझं कधी पिवळं होतं की. सगळ्यांची सार्थ अपेक्षा असते, पण माझं कधी सोनं होते की वाटणं हे खऱ्या अर्थाचं मोठेपण आहे बरं.
म्हणून मायबाप हो, ज्याच्या जीवनामध्ये हळद लागणं, हळद म्हणजे मांगल्याचं प्रतीक आहे, ज्याच्या जीवनातलं मांगल्य सांडून त्याग अंगाला चिटकून घ्यावा लागतो त्याला म्हणतात संन्यास. संन्यास तुम्हाला काही वेगळं सांगायचं कारण नाही, सर्व गुणीजन मंडळी उपस्थित आहे. मला थोडं वेळेचं भान नसतं, सांगत जा मला. ज्याच्या अंगाला राख लागत असते, महाराजजी आमच्या आचार्य परंपरेमध्ये पूर्ण अंगाने आधी राख लावली जाते, त्याच्यानंतर दीक्षा दिली जाते. तसं या सगळ्या महात्म्यांच्या हस्ते डोक्यावरच्या केस असं म्हटलं जातं. आणि ईश्वराचं या ठिकाणी दुजाभाव आम्हाला तर काही सहन होत नाही असं त्या फरशीनं म्हटल्यावर विचारलो मूर्तीनं नेमकं झालंय काय. त्यावेळेस फरशीनं सांगितलं की ज्या मंदिरामध्ये तुला बसवायचं आहे त्याच मंदिरात मला बसवायचं आहे. ज्या मंदिरामध्ये लोक, ज्या माणसाने तुझा त्या ठिकाणी खरेदी केलेली आहे त्याच माणसाने माझी पण खरेदी केलेली आहे. आणि ज्या मूर्तिकाराने मला बनवलेलं आहे त्याच मूर्तिकाराने तुलाही बनवलेलं आहे. ज्या गाडीतून मला नेत आहेत त्याच गाडीतून तुलाही नेत आहेत. आणि ज्या दगडातून तुझी निर्मिती झाली त्याच दगडातून माझी निर्मिती झाली. मग तुझ्या पाया का पडतात आणि आमच्या पायावर तुडवतात का, हा प्रश्न आहे. बारकावाय बरं इथं, तुझ्या पाया पडतात आणि आमच्यावर पाया तुडवतात, हा भेद कसा काय. पण मूर्तीनं जे उत्तर दिलंय ना ते आजच्या बैठकीला ग्राह्य गेलेलं आहे. लक्ष द्या मायबापा हो, मूर्तीनं सांगितलं फरशी माय. लहान माणसाला माय म्हणावं लागले हल्ली, काम करून घ्यायचं नाही, माय बापू म्हणलं तर काम होतात, अन्यथा नाही. फार अवघड झालाय मला हा प्रश्न. आणि अजून एक शब्द आहे तुमच्या लक्षात ठेवा, कृपया राग येऊ देऊ नका. एक मी ऐकलेलो आहे, कुठे शास्त्रात लेखी मी पाहिलं नाही. बुरे को खुदा डरे, वाईट माणसाला वाकून घालवला गेला असं, पण चांगल्या माणसाला दुरून म्हटलं तरी ते समजून घेते सगळं. हा आता हल्ली ती परिस्थिती झाली महाराज. मी काय सांगतोय, ती मूर्ती म्हणते फरशी माय, तसं नसतं ग. तुला ज्याने खरेदी केले मला त्यानंच खरेदी केले. तुला ज्या मंदिरात बसवणार आहेत मला त्याच मंदिरात बसवणार आहेत. तू ज्या दगडापासून निर्माण झालीस त्या दगडापासून मी निर्माण झालेली आहे. ज्या वाहनातून तुलाही न्यायलेत त्याच वाहनातून मलाही न्यायलेत. पण माझ्या पाया पडतात, तुझ्या डोक्यावर पाय द्यायचं कारण मी शेवटपर्यंत टिकले. खाचे खात असताना सुरुवातीपासून नख शिखांत होईपर्यंत मी टिकले. तू हुकलीस म्हणून पाय तोडवतात, मी टिकले म्हणून पाया पडतात. आता तुम्हाला काय करायचंय ठरवा तुम्ही. आता हुकायचंय का टिकायचंय. तुम्हाला जर टिकायचं असेल भगवत प्राप्तीची चिंता करावी अशी धारणा ठेवून चालतो. त्याला पुन्हा प्रपंचात ओढण्याचं काम तुम्ही करता. काय म्हणायचं तुम्हाला बोला. प्रपंचात ओढण्याचं काम करतात. आम्हाला कसं करतात महाराज, घरी जेवाय नेतात चांगलं चुंगलं देतात. आम्हाला हलकं खाऊ द्या ना जरा. चांगलं चुंगलं तुम्ही खा की तुमच्या करता येते सगळं, पण आम्हाला सुद्धा चांगलं चुंगलं देतात. आता चांगलं चुंगलं जीभ खायला लागली तर महाराज शरीर काय आहे, नाशिवंत देह जाणार अशी काळोबा खाणार. देहाला चांगली जर तुम्ही खाण्याची सवय लावाल ना महाराज, हे नुसतं खाणं मागणार नाही, उद्या काही बी मागेल. फार विषय आहे. म्हणून या देहाला त्याग असावा लागतो. हर एक गोष्टीचा त्याग पाहिजे महाराज. त्याग तरी ऐसा करा अहंकारा दवडावे. मी कौतुक करतो हर्षदचं का, या कलियुगाच्या काळात देखील पिढी एका बाजूला चालली. या पिढीच्या विरोध त्या ठिकाणी आपण माशासारखं पोहणं म्हणजे साधारण गोष्ट नाही. शास्त्रामध्ये 4 मार्ग सांगितले जातात. पिपिलिका मार्ग, विहंगम मार्ग आणि मीन मार्ग आणि 4था सूक्ष्म मार्ग. यातला एक मीन मार्ग जो आहे तो मीन मार्ग म्हणजे आम्हा सगळ्या संन्याशी लोकांचा असतो. का, पाण्याचा प्रवाह त्या ठिकाणी पुरवेला आहे पण त्याच्या विरोध दिशेला त्या ठिकाणी मासा पोहत असतो. जगत वासनेकडे धावायले, जगत भोगाकडे धावायले, पण त्या भोगाच्या जगतामध्ये राहून देखील त्यागाची भावना अंतःकरणात ठेवणारा आपला भारत देश आहे. भारताशिवाय त्याग कुठं हल्ली पाहायला भेटत नाही. त्याच्या अगोदरचा तर विषय नाही, कारण त्यागाची गरिमा आपल्या भारताने जोपासलेली आहे, आता जोपासली आहे. आणि चिंता असण्याचं कारण नाही, कारण भारतामध्ये अनेक विद्वत धुरंधर होऊन गेले. सर्वज्ञ चक्रधर स्वामी असतील, यांनी धर्म त्या ठिकाणी टिकावे याच्याकरता 13 आमनाय परंपरा त्या ठिकाणी स्थापन केली. त्या आमनाय परंपरा सगळ्या अंतकरणपूर्वक त्या ठिकाणी नियमावली जोपासतात. आमच्या दशनाम संन्यासी परंपरेमध्ये भगवतपाद श्रीमद आद्यशंकराचार्यांनी 4 आमनाय परंपरा स्थापन केल्या. त्या 4 आमनाय परंपरे अंतर्गत पुरा भारत देशामध्ये ही परंपरा चालत असते.
पण विशेषतः सगळेजण आपल्या धर्माचं संरक्षण करतात, हे विशेष आहे परमाई बापा हो. पंथ कुठलाही असू द्या, जात कुठलीही असू द्या, पण संप्रदाय कुठलाही असू द्या, पण मार्ग त्या परमात्म्याकडे आहे. मी तुम्हाला एक बोलेल बरं, राग येऊ नका. आणि शेवटी आलं तरी तुम्ही आमच्यासारख्याच काही करूनही घेऊ शकत नाही. मायबापा हो, सजनो लक्षात घ्या, सगळ्यात मोठी कीड आपल्या मनात आपले बदलू शकत नाही. किती सामान्य संत असतील किंवा अज्ञान असतील, साधेसुधी असतील, वेडे भाबडी असतील, ते संतच असतात आणि ते परमेश्वराचे पाईक असतात, दास असतात. तुम्हाला प्रबोधन करण्यासाठी, तुमचं भलं होण्यासाठी चिंतन करीत असतात. आणि म्हणून या सरेगाव नगरीमध्ये खऱ्यात ओसाड ही जमीन होती. मी जेव्हा इथे येत होतो खूप वर्ष ग्रामाच्या वतीने ग्रामस्थानकन मनाने तनमन धनाने मंदिराची निर्मिती झाली आणि पाईक या नात्याने, सेवक नात्याने उभारणी करून आता मोठा समाज जोडला. ही खऱ्या अर्थाने त्यांच्या आयुष्याची साक्ष आहे. आपण त्यांचं टाळ्यांच्या आवाजामध्ये एकदा स्वागत करूया. श्री गोपाल कृष्ण. या ठिकाणी जरी टोपी, शालू, आहार, अंगठी आणि सोन्याचा टिळा देऊन त्यांच्या ठिकाणी सत्कार समारंभ संपन्न होत आहे. हा सुवर्ण योग आपलं लग्न कार्य, टिळा, वोसा, साखरपुडा कार्यक्रम आपल्या आत्म्याला पवित्र करणारा कार्यक्रम आहे. आपल्या आत्म्याला वळण लावणारा कार्यक्रम आहे. अध्यात्माकडे वाटचाली करण्यासाठी हा प्रोग्रामचं नियोजन आहे. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आदरणीय श्रद्धेय परमस्नेही महंत श्री गोपीराज बाबाजी जामोदेकर यांच्या ठिकाणी सत्कार समारंभ संपन्न होत आहे. आपण सतत टाळ्या वाजवाव्यात. त्याचं होईपर्यंत वाजवा टाळ्या. टाळ्या वाजवत राहा. त्या वाद्याच्या सोबत आपण सुद्धा साथ द्या. त्याच्यासोबत द्या. काही पैसे लागत नाही. विनामूल्य सेवा, आनंद आहे. वाजवत राहा टाळ्या. डीजे आसिफ SK. एक निष्कलंक, प्रामाणिक, भावी अख्खा आयुष्य स्वामी श्री चक्र महाराजांच्या विचारावर समर्पित करून ज्यांनी 75व्या वर्षी केला आहे, आदरणीय परमश्री महंत श्री गोपीराज बाबाजी जामोदेकर, श्री पंचकृष्ण दान मंदिर सरेगाव, बाबांचं तमाम जमलेल्या संत महंत भिक्षुक वासनिक ग्रामस्थाच्या माता पिता बंधू भगिनीच्या वतीने या ठिकाणी हार्दिक 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 स्वागत. टाळ्यांच्या आवाजात श्री गोपाल कृष्ण. तुम्ही थकू नका. वाद्य थकू द्या. तुम्ही थकू नका. वाजवत राहा. बाबा मंडळी त्यांचंही स्वागत करत आहेत. शाल टाकून आचार्यगण बाबांचं स्वागत करत आहेत. आपण टाळ्या वाजवत राहा. हेच तर कष्टाचं प्रतीक आहे. आतापर्यंत केली तपश्चर्या, त्या तपश्चर्येचे या ठिकाणी आज स्वागत होत आहे. अख्खा आयुष्य आपण संसारासाठी समर्पित करतो आणि संत अख्खा आयुष्य ईश्वरासाठी समर्पित करत असतात. त्यांच्या ठिकाणी सत्कार समारंभ संपन्न होत आहे. आदरणीय श्रद्धेय आजच्या सभेचे अध्यक्ष आचार्य प्रवश्री असनाख्य बाबाजी आपल्या शुभास्ते बाबांच्या ठिकाणी सत्कार समारंभ संपन्न करत आहेत. व्यासपीठावर विराजमान असले सर्व आचार्यगण बाबांचं स्वागत करत आहेत. मंगलमय संन्यास दीक्षा विधी समारंभ तथा श्री पंचावतार उभार महोत्सव या मंगलमय सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित या धर्मसभेला लाभलेले अध्यक्ष परमपूजनीय परमादरणीय मम हितक्ष आचार्य प्रवर उपाध्य कुलभूषण श्री सेलू निवासी बाबाजी, त्याचप्रमाणे या ज्यांच्या कुळामध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे, या संपूर्ण कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष म्हणून या कुळाचे कुळप्रमुख मदलसा आमनाय परमपूजनीय परमादरणीय आमनाय आचार्य श्री गाजियाबाद तथा गोपचुंडी निवासी बाबाजी, मम स्नेही हितक्ष
श्री दत्त मंदिर जालना मस्तगड येथील मंदिराचे संचालक कवीश्वर रामनाय परमपूजनीय परमादरणीय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर श्री बाबाजी, त्याचप्रमाणे आमच्या या नांदेड जिल्ह्यामध्ये खरोखरच मला तरी असं वाटते की आजच्या या कार्यक्रमामध्ये ज्यांची प्रमुख उपस्थिती लाभलेली आहे असे परमपूजनीय परमादरणीय प्रातस्मरणीय कवीश्वर कुळाचार्य आचार्य प्रवर श्री बडनेरा निवासी बाबाजी, त्याचप्रमाणे श्री क्षेत्र जाळीचा देव समीप मड येथील आश्रमाचे संचालक कवीश्वर रामनाय परमपूजनीय परमादरणीय प्रातस्मरणीय आचार्य श्री बाबाजी, त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ बंधू व्याकरण मार्तंड व्याकरणाचार्य परमपूजनीय ज्यांचं संस्कृतवर गाढा अभ्यास आहे असे आमच्या नांदेड जिल्ह्याचं भूषण परमपूजनीय परमादरणीय आचार्य प्रवर श्री हरबाज बाबाजी शास्त्री बिल्लाळी, आमच्या या मराठवाड्यातील मुलुक मैदानी तोप म्हणून ज्यांचं व्याख्यान मार्तंडामध्ये नाव नोंदवले जातं असे माझे सहस्नेही परमपूजनीय परमादरणीय मंत श्री दुधगावकर बाबाजी शास्त्री आसोलापाटी परभणी, त्याचप्रमाणे अखिल भारतीय मानव परिषदेचे सदस्य वसमत निवासी परमपूजनीय परमादरणीय आचार्य प्रवर श्री खेडकर बाबाजी आणि खरोखरच ज्यांची नावं घेऊन आपलं अंतःकरण शुद्ध करून घ्यावं असे सर्वच ज्ञानी पुरुष पात्र तपस्विनी भिक्षुक मंडळी सद्भक्त आणि बालमित्र, सूत्रसंचालकांचं जे सूत्रसंचलन चालू आहे अतिशय मौलिक आहे, अगदी थोडक्यात बोलतायत परंतु महत्वाचं बोलतायत असे मम स्नेही श्री अनंत बाबाजी जवळे जे की पदयात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर प्रबोधनाचं कार्य करतायत आणि ज्यांचे आपण आता विचार ऐकले ते दशनामी मठाचे संचालक सरेगाव येथील पूज्य श्री सच्चिदानंद बाबाजी आणि आपण सर्वजण बंधूंनो, आजचा हा जो कार्यक्रम या ठिकाणी संन्यास दीक्षा विधीचा संपन्न होत आहे तो एका मदलसा कुलातील अंतर्गत असणारा हा कार्यक्रम आहे. मदलसा म्हटल्यानंतर श्री दत्तात्रय प्रभूंच्या परंपरेमध्ये असणारं हे एक महत्वाचं स्थान आहे. ज्या श्री दत्तात्रय प्रभूंच्या परंपरेमध्ये मदलसा आणि शंकराचार्य सहस्रार्जुन कार्तिवीर्य राजा या इतिहासाची परंपरा आपल्याला ज्यावेळेस पाहायला मिळते त्यावेळेस आता सच्चिदानंद बाबांनी सांगितलं की कोण्या बहुतांश मातेला असं वाटतं की माझ्या मुलांनी प्रपंच करावा, मुलाबाळामध्ये रमावं आणि आपला हा वंशाचा दीप वाढवत जावा, परंतु जो दशनामी संप्रदाय असेल, आनंद संप्रदाय असेल किंबहुना महानुभाव संप्रदाय या संप्रदायाचं मूळ जर पाहिलं तर ते श्री दत्तात्रय प्रभू हे आहेत. सर्वत्र श्री चक्रधर स्वामींच्या जीवन चरित्रावर आधारित असणारा लीळाचरित्र ग्रंथच्या लीळाचरित्राची पहिलीच लीळा ज्यावेळेस महानुभाव विदुषी असणाऱ्या ह्या महदायसा ज्यांचा गौरव साहित्यिकांनी, संशोधकांनी आणि इतिहासकारांनी आद्य कवयित्री म्हणून महदायसेचा उल्लेख केलेला आहे. ती महदायसा ज्यावेळेस सर्वत्र श्री चक्रधर स्वामींना प्रश्न करते की जीजी या मार्गाशी कवन अधिकार, या मार्गाशी म्हणजे ईश्वर संप्रदाय मार्गाशी, या मार्गाशी म्हणजे भक्ती मार्गाशी, या मार्गाशी म्हणजे मानव संप्रदाय मार्गाशी कवन आद म्हणजे मूळ कोण आहे, असा ज्यावेळेस सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना महदायसा प्रश्न करते त्यावेळेस सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगतात की बाई या मार्गाशी श्री दत्तात्रय प्रभू अधिकार आहेत. म्हणजे मूळ कारण श्री दत्तात्रय महाराज आहेत आणि त्या दत्तात्रय महाराजांची वंश परंपरा त्या श्री शंकराचार्याने श्री दत्तात्रय प्रभूंनी वर प्रदान दिलेला आहे. त्या श्री दत्तात्रय प्रभूंच्या वरामुळे शंकराचार्यांचे चारपीठ निर्माण झाले. ते चारपीठ आज हिंदू संप्रदायामध्ये विद्यमान आहे आणि म्हणून ही सुद्धा सांप्रदायिक मंडळी अतिशय महानुभाव संप्रदायाच्या अगदी जवळ आलेली आहे. मला चांगलं आठवतंय कैवल्यवाष्टी महाराष्ट्र अधिकरण अच्युत गोत्राचार्य संभाजीनगर येथील आश्रमाचे संचालक आचार्य श्री बाबाजी बहुतांश कार्यक्रमाला त्याला करवीर कोल्हापूर विद्यापीठाचे म्हणजे जे चार शंकराचार्यांपैकी आहेत ते विद्याशंकर भारती हे अनेक वेळेला आमच्या महानुभाव आश्रम मध्ये आलेले. ज्यावेळेस आचार्य श्री नागराज बाबांचा 61वा कार्यक्रम म्हणजे वयाचा 61वी साजरी होणार होती बालगंधर्व पुण्यामध्ये, त्या ठिकाणी शंकराचार्य होते. प्रमुख अतिथी म्हणून या राज्याचे तत्कालीन गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री गोपीनाथरावजी मुंडे होते प्रमुख अतिथी. त्याचप्रमाणे तिथले खासदार जोशी होते, VN गाडगिळ होते जे काँग्रेसचे प्रवक्ता, जे आज मदलसा कुलाच्या गादीवर बसले. त्यांच्या बाबांचे आणि त्यांचे अतिशय जवळचे संबंध होते VN गाडगिळ. सांगायचं तात्पर्य की त्या सभेमध्ये विद्याशंकर भारती
त्यांचं जे भाषण आजही आठवते आम्हाला. त्यांनी सांगितलं त्या भाषणामध्ये जगाच्या पाठीवर अनेक संप्रदाय आहेत. जगाच्या पाठीवर अनेक संप्रदाय, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने पूजा अर्चन करून आपल्याला मोक्ष प्राप्ती व्हावा अशी मनातून धडपड करते, तळमळ करते. परंतु महानुभाव संप्रदाय असा जगाच्या पाठीवर एक संप्रदाय आहे की तो श्री दत्तात्रय प्रभूंच्याकडे नेणारा, श्री चक्रधर स्वामींच्याकडे नेणारा शॉर्टकट संप्रदाय जर कोणता असेल तर तो महानुभाव संप्रदाय आहे. हे विद्याशंकर भारती करवीरपीठ कोल्हापूर इथले जे शंकराचार्य त्यांचं हे वक्तव्य आहे. आणि म्हणून या माहूरच्या परिसरामध्ये एकनामी दत्त संप्रदायाचे एकमुखी दत्तात्रयांची उपासना करतात. महानुभाव संप्रदाय देखील एक दत्तात्रयांची उपासना करतो, एकमुखी दत्तात्रयांची. एक साम्यवाद आहे दोघांमधला. आणि म्हणून या महानुभाव संप्रदायाला लाभलेली जी परंपरा, ही दत्त संप्रदायाची परंपरा नव्हे, आदिगुरु श्री दत्तात्रयांची ही परंपरा आहे. मागील काही कार्यक्रमामध्ये या सरेगावच्या सप्त्यामध्ये मी बोलताना बोललो, त्यांनी मला आग्रह केला की म्हणाले 3 मुखी दत्तात्रय आणि एकमुखी दत्तात्रय. दत्तात्रयांची उपासना म्हणजे साक्षात संत वाङ्मयामध्ये आम्हाला संत तुकोबा राय सांगतात. म्हणजे वारकरी संप्रदायाला सुद्धा एकमुखी दत्तात्रयाची जी परंपरा, ही ईश्वर संप्रदायाची परंपरा हे मान्य आहे. आणि 3 मुखी दत्तात्रयाची परंपरा आहे ती ब्रह्म विष्णू महादेवापासून निर्माण झालेली परंपरा, हे देखील या संतांना मान्य आहे. हे त्यांच्या वक्तव्यावरून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि म्हणून आजचा हा जो प्रसंग आहे, फार त्या चर्चेकडे मी जात नाही. कधी योग आला तर आपली निश्चितच या माध्यमातून माईकवर 40 रुपये आपल्याला बोलता येईल, एकमेकाचे विचार आपल्याला समाजापुढे मांडता येतील. आजच्या या घडीला धर्मकुमार हर्षद याला मी अगदी लहानपणापासून बघतोय, खूप लहानपणापासून बघतोय. आणि या बाबाने देखील त्याचं खूप अतिशय लाडाने लालन पालन केलं आहे. दीक्षेचा कार्यक्रम ठरला म्हणजे बाळा उशीर झाला तुला दीक्षा घ्यायला, 18-20 वर्षानंतर आपण दीक्षा घ्यायला पाहिजे. परंतु इथे काय आहे की मग महानुभाव संप्रदायाची परंपरा भी तशीच आहे. संन्यास दीक्षा घेण्याच्या अगोदर त्याला प्रायश्चित करवल्या जातं, त्यावेळेस त्याच्या अंगाला शेणबाती लावल्या जाते. प्रायश्चिताची जी महानुभाव संप्रदायाची जी परंपरा आहे ना सच्चिदानंद बाबा, ती अतिशय उच्च उज्ज्वल परंपरा आहे. आजही तुम्हाला लीळा चरित्रामध्ये एक लीळा ऐकायला मिळते. ज्यावेळेस पद्मनाभीने परमानुभव देवाच्या शिष्याचा अवमान केला, त्यावेळेस सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या सहवासात असणारे हे परमानुभव देव सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी त्यांना आपल्या राजमठात प्रवेश दिला नाही का? त्यांनी एका संन्यासाचं मन दुखवलेलं आहे. आणि म्हणून ज्यावेळेस ते स्वतः परमानुभव देव स्वामीकडे येतात आणि म्हणतात की जी हा जो तुमचा शिष्य आहे ना, याला तुम्ही ठेवून घ्यायला आम्ही माफ केलेलं आहे. मग त्यावेळेस अंगाला शेणबाती लावून हे पद्मनाभी देव सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींकडे येतात, प्रायश्चित घेतात आणि मग त्याला माफ केल्या जातं. ही महानुभाव संप्रदायाची उज्ज्वल परंपरा आहे. आणि म्हणून संन्यास घेण्याच्या अगोदर आमचे दाणी पुरुष अधिकरण मंडळी संन्यास घेणाऱ्या मुलगा असेल किंवा मुलगी असेल किंवा प्रपंचातून आलेला व्यक्ती असेल त्याला त्याच्याकडून प्रायश्चित करून घेतल्या जातं. प्रायश्चित शब्द आपल्या सगळ्यांना कळतोय की आजपर्यंत जीवनामध्ये जीवन जगत असताना जे काही आपल्याकडून कळत न कळत झालेल्या चुका संन्यासानंतर आपल्या त्या पुढे घडू नये. आणि म्हणून त्यासाठी घ्यावायचा जो विधी आहे क्षमा याचना, त्याला प्रायश्चित म्हटलेला आहे. आणि तो प्रायश्चित विधी देखील शेण माती लावून घेण्याची पूर्व परंपरा आमच्या या महानुभाव संप्रदायामध्ये आहे. आणि म्हणून दत्त संप्रदाय किंवा महानुभाव संप्रदाय बहुतांश एकाच मार्गाने चालणारा हा संप्रदाय. थोडेसे काही विचार वेगवेगळे असतील, जसं आमच्या सूत्रसंचालक बाबाने सांगून दिलंय आहे की नाही. ब्रह्मज्ञ आणि ब्रह्म यातला भेद त्यांनी सांगितलेला आहे. आमचे कवी सुद्धा म्हणतात, जीव देव हे दोन्ही वेगळे, एक मानिती जन्म आंधळे, जीव तो काही देव होईना, हे दया घना श्री कृपा घना, हे दयाळुवा श्री कृपा घना.
इथं भिन्नता आहे. पण मानव संप्रदायाचं जे तत्वज्ञान आहे हे 4 पदार्थावर आहे. जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर या चारीला भिन्न भिन्न मानणारं हे तत्वज्ञान आहे. आणि त्या तत्वज्ञानावर चालणारा हा महानुभाव संप्रदाय आहे. आणि म्हणून ही उज्ज्वल परंपरा, या उज्ज्वल परंपरेमध्ये एक पाईक म्हणून आज हर्षद याच्यामध्ये भर पडलेली आहे. त्याच्या गुरुनं केलं त्याचं ते संगोपन आहे. बघा, वर्ष 6 महिन्याचं लेकरू सांभाळणं किती अवघड आहे. मोठं झाल्यावर बरं वाटतं, ते मोठं झाल्यावर ते बरं वाटतं. तुम्हाला देखील तुमचं लेकरू मोठं झाल्यावर बरं वाटतं. पण सांभाळताना 9 महिने 9 दिवस ज्या माईने, ज्या आईने त्याला पोटामध्ये सांभाळलेलं आहे, नंतर जन्मल्यानंतर त्याचा सांभाळ केलेला आहे, किती कष्ट हालापिष्ट त्याला सहन करावं लागतं त्या मातेलाच माहिती आहे. आणि म्हणून हे मातेचं जे स्नेह ते नैसर्गिक असतं, ते आमच्या श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेलं आहे. ही जी संन्यास दीक्षा विधीची जी परंपरा आहे, आमच्या सर्वज्ञ श्री गोविंद प्रभूंनी संन्यास घेतला. आमच्या 5 अवताराने एक प्रकारे संन्यास घेतलेला आहे. ही परंपरा आमच्या अवताराने आम्हाला घालून दिलेली, ती परंपरा, त्या परंपरेचं पाईक होण्याचं भाग्य मलाही लाभलेलं या ठिकाणी या लोकांना लाभले. आणि म्हणून संन्यास म्हणजे काम, क्रोध, मद, मच्छर याचा त्याग, याची नावी संन्यास. हे सर्वत्र श्री चक्रधर स्वामींनी संन्यास धर्माची व्याख्या करताना सांगितलेलं आहे. आणि म्हणून याचा त्याग अतिशय महत्वाचा आहे. तो त्याग सहसा सगळ्यांना घडत नाही. आणि म्हणून संन्यासाची जी परंपरा, काही संप्रदायामध्ये दाढीमिशी ठेवण्याची परंपरा आहे, काही संप्रदायामध्ये मुंडन करण्याची परंपरा आहे. मुंडन करण्याच्या पाठीमागचा हेतू हाच आहे की आपलं जे शरीर आहे, हे तरुण शरीर आहे, सौंदर्यवान शरीर आहे, या शरीराला बघून कुणी त्याच्यावर वाकडी नजर टाकू नये. आणि म्हणून हे मुंडन केल्या जातो. मग ती स्त्री असेल, भावी पुरुष असेल. ही संन्यासाची ती परंपरा आहे. एकदा मुंडन करून पुन्हा मग ते सोडायचं आणि दाढीमिशी वाढवायची, ही आमच्या महानुभाव संप्रदायाची परंपरा नाही आहे. आणि म्हणून स्वामी सुद्धा म्हणतात की जोगी मुंडलन एखादे सुंदर वर्णन आहे. आमचे शास्त्री बाबा काहीतरी बोलत होते, मध्ये बोलताना म्हणे टोप्या घातल्या म्हणे. आता ही टोपी आता ते अवघडच आहे काम नाही बाबा. आता आमचे कुठे गेले आमचे हरबस बाबा. तर ही जी टोपी आहे, ही जी वेशभूषा, ही एक फार अनेक वर्षापासूनची मिळालेली या संप्रदायाच्या संताला मिळालेलं एक वैभव आहे. टोपी आहे की नाही, पालखी आहे, अब्दागिरी आहे, मोरचल परचल आहेत. आणि ते हे सुद्धा आहेत. पूर्वी आमच्या मराठवाड्यामध्ये रोहिले बघा, ते मोठाले दंडुके घेऊन फिरायचे. तर ते सुद्धा एक संरक्षण म्हणून, जसं RSSच्या लोकांकडे असतात राजदंड तो. तर अशा प्रकारचं हे वैभव या संप्रदायाला प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून विनोदाने आम्हाला एक जण असं म्हणलं की म्हणजे सगळ्या लोकांना टोपी दिसायला. म्हणजे मला म्हणे सुरतला होतो, बरेच साधू संत होते, आणि म्हणले बाबाजी आप सब लोगों को पगड़ी है, और आप तो ये जो आपके जो गुरुजी आमचे मोठे बाबा होते सोबत, संवत्सर निवासी कैवल्यवासी आचार्य श्री बाबाजींना टोपी होती, बाकीच्यांना फेटे बांधलेले होते. मग त्यावेळेस त्या एका नर्सने विचारलं, बाबांचा ऍक्सिडेंट झाला होता 22 डिसेंबर 1982 ची गोष्ट आहे. त्यावेळेस सुरतला दवाखान्यात होते. आणि मला नर्सने विचारलं, म्हणे सबको पगडी है. आमचे कारेगावचे बायराज बाबा आहेत त्या गोष्टीला साक्षी. त्यावेळेस आम्ही विद्यार्जन करायला संवत्सरलाच होतं. ते म्हणाले सब लोगों को पगडी है, लेकिन ये बाबाजी को पगडी क्यों नहीं. आता आम्हाला थोडंसं बाबांचं महत्व गायचं होतं, कारण ते होतेच महाराष्ट्र अधिकरण होते. मला जो पहुंचे वाले महात्मा ना, पहुंचे हुए महात्मा उनको टोपी होती है. बाबा कोणी राग म्हणू नका बरं, नसलेली आपद यायची पुन्हा अजून मला. ये म्हणले, आम्ही म्हटलं त्यांना, म्हणजे आप सच कह रहे, पूछे आपने जो सवाल किया बहुत अच्छा है सवाल. तो जो पहुंचे वाले महात्मा है ना, वो पगड़ी नहीं बांधते, वो टोपी पहनते. और जो पहुंचे वाले नहीं ना, अभी पहुंचना बाकी है उनका, वो पगड़ी बांधते. मुकुंदराज बाबा राग मान नका, नाही तर कसाल तुमच्या गावाजवळ यावं लागते मला बरेच वेळेला. तर अशा प्रकारे हे जे विद्वानाचं प्रतीक आहे. म्हणून काही काही ठिकाणी आता आम्हाला त्या टिळकाच्या टोप्या घालायला होतात. मी एक ठिकाणी तर बोललो की म्हणलं बाबा, ते म्हणे हे काय हो, नाही म्हणे टिळकांची टोपी. म्हणलं का बरं. म्हणजे टिळक विद्वतेचं प्रतीक आहे. म्हणलं टिळक विद्वतेचे प्रतीक आहे. ज्या टिळकांना आमच्या विद्वांस घरातील एका कुळाचार्यांनी चर्चेमध्ये त्यांना परास्त केलं, हरवलं, त्यांना गीता पटवून दाखवली, त्याच्यानंतर रसार्थ चंद्रिका गीतेचा जन्म झाला. त्या विद्वाना, त्या टिळकापेक्षा आमची टोपी काही कमी आहे का, काही कमी आहे का. पण टिळकांची टोपी कशा करता घालायची, आम्हीच टिळकांना टोपी घातली पाहिजे. पण मागे फडणवीस साहेब आले होते रिद्धपूरला, त्यांना ती टोपी घातली होती आमच्या अमरावतीच्या बाबांनी. तर अशा प्रकारे हा संन्यास धर्म म्हणजे
अतिशय काटेवर म्हणजे तारेवरची कसरत आहे. दिसायला बरं वाटते. एक उदाहरण देतो आणि माझ्या विचारावर थांबतो. दिल्लीचा बादशाह अकबर जरी मुसलमान असला तर त्याने एक फरमान काढलं होतं की यानंतर उद्यापासून जर कोणी यमुनेच्या तीरावर मच्छी मारण्याचा जर उद्योग करेला कोणी, तो जर सापडला तर त्याला मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाईल. असं फरमान काढलं औरंगजेब बादशहाने. खरं वाटणार नाही. आणि मग त्या बादशहाने काढलं ते फरमान अंमलात आणलं गेलं. परंतु काही चुकून वाकून चालूच असते. जसं आता वाळूचे ट्रक येतात की नाही, सगळं काही केलं तरी हे की नाही चालूच राहते. असं चालू होतं ते. आणि मग अकबर बादशाह बिरबला सोबत रस्त्याने निघाले. फिरता फिरता म्हणले चला यमुनेकडे जाऊ. रस्त्याने चालले. तिथे एक मच्छीमारी माणूस सापडला. त्यांना बघितलं. त्यानं सुद्धा पाहिले का रे बापरे म्हणे बादशाह आला, आता आपलं काही खरं नाही. आणि मग आता ते नदीच्या काठाला शेकोट्या वगैरे पेटलेल्या होत्या. सगळं काय होतं. त्याने काय केलं ते पटकन ते आपलं जाळं बिळ इकडे तिकडे फेकून दिलं. आणि तिथं राख पडली होती. राख घेतली, इथं लावली, इथं लावली, इथं लावली. जिथे काय 5-5, 3-3 बोटं ओढले. आणि अंगावर तर कपडे अगोदरच अपुरे होतेच. आणि डोळे लावून तिथे बसला. बादशाहची स्वारी आली. बघितलं त्याने, अरे वा बडा पहुंचे वाला आदमी है, बडा संत लगता है. कशाहून म्हटला तो, आता ह्यानं मरणाच्या भीतीनं ते भस्म लावलं. भस्म म्हणून लावलं. याला वाटलं आता राजाला सापडले की आपल्याला मारणार. आणि मग ते भस्म लावलेलं पाहून बिरबल आपला अकबर देखील नतमस्तक. बाजूला एक सकाळी सकाळी गंगेवर स्नान करणारा एक विद्वान होता. त्यांनी बघितलं. आणि आमचे शास्त्री बाबा आहेत ना बिल्लळीचे शीघ्र कवित. आता त्यांनी मला या मदलसा कुलाबद्दलचं बाबा राहेरलाचे बाबा पूर्ण झाले, देवदर्शनाला गेले राहेर या ठिकाणी. या कुळाचे एक कुळाचार्य हा, तर त्याच्यावर बाबांनी खूप संस्कृत मध्ये काव्य केले मला त्यांनी दाखवलेले. तर असे शीघ्र कवी असणारे आमचे हरबाज बाबा. तर तसे तिथे एक संत बसलेले होते, म्हणजे माणूस होता. तर त्यांनी पाहिलं सगळं दृश्य आणि त्यांनी काव्य तयार केलं. तो म्हणायला लागला, नकली साधू बन गया अकबर नमिया होय. तो नकली साधू बनला ना भस्म लावून वगैरे वगैरे, है की नाही. नकली साधू बन गया अकबर नमिया होय. अरे नक्कल केली नुसती. अरे नक्कल केली. तुम्हाला नक्कल करते का ते नाटकाचे पहिले नाटक होत होते गावोगाव. गाव पाटील पुरुष मंडळीच बायाचे कपडे घालायचे, नाचायचे, गवळणी व्हायच्या. आता मी आल्या पाहिला, गाडीतून उतरलं, लगेच म्हणलं तुझ्यासाठी तुझ्यासाठी तुझ्यासाठी. ही गवळण चालू होती. अरे वनात जायची गरज नाही, मंदिरामध्ये या. तुझ्यासाठी आले वनात. वनात कुठं देव आहे का? देव तर मंदिरामध्ये येते, है की नाही. आणि म्हणून ते म्हणतात नाव पार आहे. म्हणजे या संसारातून असली साधू जर तो बनला तर ह्या संसारामधली जी भवसागराची नाव आहे तो निश्चित रूपाने त्या भगवंताच्या पदाकडे तो जाईल. आणि म्हणून ड्रामा करणं हे सुद्धा फार मोठं धाडस पाहिजे. नाटक करत असताना स्टेजवर तुम्हाला जर एखाद्या मुलीचा जर ड्रेस घातला तर कसं वाटेल. पहिलं माझे मित्र काय म्हणतात की कडूचे मग मरोस तर मला असंच म्हणतात काय की एक आता संपूर्ण एकच ड्रेस आहे आयुष्यभर. आता मल्टी कलर संपलेला आहे त्याचा. आता एकच कलर आहे. देव म्हणून हे जीवन आता तारेवरची कसरत आहे. परमपूजन परमादरणीय श्रद्धे मंतश्री गोपीराज बाबा त्यांनी केलेला हा खटाटोप. माझं बरेच वेळेला असं म्हणणं असते मंडळीला की बाबा न तुम्हाला जर आमंत्रण नसेल, ग्रस्त मंडळी आमंत्रण नसेल तर कार्यक्रमाला तर जरूर या तुम्ही. कारण आपल्या साधूंचे विचार आपल्याला ऐकायला मिळतात. साधूंचे विचार ऐकण्यासाठी आपण आलं पाहिजे, तरच आपला धर्म पुढे जाईल. भलेही तुम्हाला आमंत्रण नसेल, कार्यक्रम कळला की माझ्या गावात कार्यक्रम, माझ्या शेजारी आमच्या संप्रदायाचा कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम आहे, तर न आमंत्रणाची वाट पाहता तुम्ही कार्यक्रमाला आले पाहिजे. मग भले तुम्हाला काय वाटलं तर जेवू नका इथे, पण कार्यक्रमाला या, कारण त्याच्यामध्ये तुमचा फायदा आहे. 2 शब्द आपल्याला धर्माच्या काय ऐकायला मिळतील. आणि म्हणून या कार्यक्रमाला या ठिकाणी मला बोलवलं, संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली. अजूनही खूप विद्वान मंडळी या ठिकाणी आपले विचार व्यक्त करणार. आणि या मदलसेनं
ज्या या कुळामध्ये हा कार्यक्रम होतोय ते मदलसा कुल आमनाय कवीश्वर आमनाय प्रमुख या गादीवर इथं बसलेले ते, तर त्यांच्याच घराण्यातली परंपरा सच्चिदानंद बाबा म्हणले की कोण्या आईला असं वाटते की माझ्या लेकराने संन्यास घ्यावा, परंतु या कुळाच्या ज्या परंपरेमधले जी मदलसा आहे त्या मदलसेला वाटलं की माझे जे 7 पुत्र आहेत पण एक पुत्र मात्र ऐकत नाही, त्यानं दत्तात्रय प्रभूला शरण जावं, त्यांनी संन्यास घ्यावं, अशी ही मदलसा एक माता या भारतामध्ये हिंदुस्थानमध्ये जन्मली आणि त्या मदलसेच्या कुळामध्ये आजचा हा कार्यक्रम संपन्न होत आहे। ही आनंदाची बाब आहे। त्या ठिकाणी लोक संन्यास घेत आहेत, त्यांचा संन्यास धर्म सिद्धीला जाऊ। बाबा हर्षद, आतापर्यंत तुझं जे जीवन आहे लेकरासारखं बाबांनी तुला सांभाळ केलं सगळं काय। मी त्याला एक दिवशी बोलता म्हणलं बस कर आता, बाबा तुला गरीब भेटले, आता तू अभ्यासाला जा, इकडे थांबायचंच नाही, 10 वर्ष तू यायचंच नाही, अजून बाबा 25 वर्ष ठकठकीत राहतील, काही चिंता करायची नाही, तू मात्र तुला जिथे वाटेल ज्या अधिकारणावर तुझी श्रद्धा आहे तिथे जाऊन ब्रह्मविद्येचा अभ्यास करा आणि या धर्माचे पाईक म्हणून भविष्यात या मंदिराची या गावाची शोभा वाढवा, पंथाची शोभा वाढवा, या कपड्याला कुठेही डाग लागणार नाही याची काळजी घ्या, त्याचं नाव संन्यास आहे। आणि म्हणून तुझ्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारचे योग या धर्माची सेवा घडो, ज्या गुराईने तुला लहानाचं मोठं केलं त्यांना उदंड दीर्घायुष्य लावो, अशा प्रकारची या ठिकाणी शुभकामना व्यक्त करतो आणि लांबलेल्या विचाराला थांबतो। परमपूजनीय परमादरणीय मानव संप्रदायातील एक विकास पुरुष म्हणून ज्यांना संप्रदाय ओळखतो असे आमचे कुळाचार्य कवीश्वर कुळाचार्य श्री अमरावती निवासी बाबाजी आज या कार्यक्रमाला येणार होते, परंतु नेटका आजच कार्यक्रम बीड या ठिकाणी आहे। बाबांचा फोन झाला सकाळी, म्हणले माझ्या वतीनं गोपीराज बाबांना सांगा, दोन्ही गोपीराज बाबांना बरं का, आमच्या इजरीच्या गोपीराज बाबाला सांगा म्हणले आणि सरेगावच्या गोपीराज बाबाला सांगा, हे मध्यस्थीतनं बोलवायला त्यांना म्हणले। दंडोत आलाच होता सगळं काही, परंतु तो दंडोत त्याची तारीख मला निश्चित माहीत नसल्यामुळे मी बाबांना होकार दिला, परंतु निश्चित रूपाने मी आपल्याकडे स्वतंत्र येईल आणि दीक्षार्थींना माझ्या वतीने शुभेच्छा सांगा आणि बाबांना दंड सांगा, असा कवीश्वर कुळाचार्य आचार्य श्री अमरावती निवासी बाबांजीकडून गोपीराज बाबांना संदेश आणि दीक्षार्थीसाठी आशीर्वाद, दंडवत। बाबांचं टाळ्यांच्या आवाजात स्वागत करा। यानंतर श्री पंचावतार उपहार दाखवण्यासाठी आदरणीय श्रद्धेय महंत श्री सायराज बाबाजी कारंजेकर श्री क्षेत्र लिमगाव, आदरणीय श्रद्धेय महंत श्री केशराज बाबाजी सेवलीकर महानुभाव आश्रम बदनापूर, आदरणीय श्रद्धेय महंत श्री परसराज बाबाजी मराठे श्री दत्त मंदिर ढोलंबरी, त्याचप्रमाणे आदरणीय परमश्री महंत श्री शिवराज बाबाजी उदरभरे श्री कृष्णदान मंदिर वसमत, आदरणीय श्रद्धेय महंत श्री मुकुंदराज बाबाजी सेवलीकर वसमत, या 5 संतांना मी विनंती करेल आपण पंचावतार उपहार दाखवण्यासाठी श्री दत्त मंदिरामध्ये जावं। मंडळी, उपहार तिकडे संपन्न होईल। गोकुळाष्टमी उपवास धरतो ना तरी नाश्ता धरून उपवास आहे, नाश्ता करून उपवास आहे ना, म्हणून यानंतर नियोजित महंत श्री दूधगावकर बाबाजी महानुभाव आश्रम असोला बाबांना विनंती करेल आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं। यानंतर ध्वजारोहण, सभामंडप उद्घाटन, सभाध्यक्ष कार्याध्यक्ष यांचं मनोगत या ठिकाणी संपन्न होणारच आहे, ते करावंच लागणार आहे। आणि म्हणून दूधगावकर बाबांना विनंती करेल, पण वेळ मी मुळीच सांगणार नाही, आपण शोधणार आहात आणि एवढ्या लोकांना सांगणं चुकीचं आहे, तुम्हाला वेळ देणं आहे का नाही, वेळ देऊ नये, तुम्हाला तुमच्या नियमानुसार आपण तिथे थांबून जावं। आजच्या या पंचावतार उपहार व संन्यास दीक्षा विधी या महोत्सवाच्या प्रसंगी आजच्या या धर्मसभेचे अध्यक्ष परमपूज्य परमादरणीय परमश्रद्धेय उपाध्याय कुलभूषण आचार्य प्रभू श्री अश्वनाख्य बाबाजी शेलू, बडनेरा निवासी परमपूज्य आदरणीय श्रद्धेय कवीश्वर कुलाचार्य श्री बाबाजी, त्याचप्रमाणे
मड निवासी परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर श्री बाबाजी, ज्यांच्या हस्ते ध्वजारोहण या ठिकाणी संपन्न झालं, असे परमपूज्य परमादरणीय परमश्रद्धेय कुमारपीठाधीश कुलाचार्य जालना निवासी माझे परमस्नेही श्री बाबाजी, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाची धुरा समर्थपणे आपल्या खांद्यावर पेलवणारे पीठाधीश कुलाचार्य आचार्य प्रवर श्री जांभोदेकर बाबाजी, ज्यांचे विचार आत्ताच आपण मनसोक्तपणे श्रवण केले, असे माझे परमस्नेही परमपूज्य परमादरणीय आचार्य प्रवर श्री नांदेडकर बाबाजी, त्याचप्रमाणे आचार्य प्रवर महंत श्री खेडकर बाबाजी वसमत, माझ्यासाठी सर्वच आदरणीय श्रद्धेय आपण सर्व गुरु तुल्य आहात, आणि म्हणून आपल्या सर्वांना या ठिकाणी मी नतमस्तक होऊन या सर्वांना या ठिकाणी मी दंडवत प्रणाम करतो। माझे परमस्नेही आदरणीय संजय उवाच, बाबांनी सूचना दिली तर बाबांच्या सूचनेचं पालन करून मी थोडक्यातच माझ्या शब्दांना विराम देतो। असे आदरणीय अनंतव्यास बाबाजी कांबळज, बाबांचा हात असतो माझ्या पाठीवर। अनुसरण जी दिली जाते त्याला दीक्षा म्हणतात, जो घेतल्या जातो त्याला संन्यास म्हणतात, आणि जे दिल्या घेतल्या जातं त्याच्यातून जे घडतं त्याला अनुसरण असं म्हणतात। आणि म्हणून दीक्षा, संन्यास, अनुसरण, जसं दिशा प्राप्त होती, एक दिशा प्राप्त करून ती दीक्षा घेऊन मनाशी ठरवतो, आणि ज्यावेळेस एखादा मार्ग आपण पत्करतो म्हणजे तिथं स्थिर होतो, आणि ज्याला शेवटचं साध्य असं आपण म्हणतो ते आपलं अनुसरण। तर जसं आमच्या देवानी सांगितलं की गळे इतक्या पाण्यामध्ये जाऊन बुडकी मारल्यानं संन्यास होणार नाही, जसं बाबांनी सांगितलं की राग द्वेष काम क्रोध मद मत्सर हा संन्यास, याही पलीकडं जेव्हा देव माझा मी देवाचा असा जो देवाची एक रूप होतो त्याच्या जीवनामध्ये ते घडत असतं, ते अनुसरण आहे। आणि म्हणून बंधूंनो, आज ज्या हर्षद यांनी हा जो मार्ग निवडला, का निवडला? आमच्या या सदगीर बाबांनी जसं सांगितलं की प्रपंचातलं सुख, धन, वैभव किंवा या गोष्टी चिरकाल टिकणाऱ्या आहेत का? हा संन्यास म्हणजे काय? म्हणून गीतेमध्ये त्यागात शांतिरंतरम, जीवनामध्ये नित्य सुख आनंद जर प्राप्त करायचा असेल तर त्याला संन्यास आणि अनुसरणाशिवाय तो आनंद प्राप्त होणार नाही, परमेश्वराचा कैवल्य गड प्राप्त होणार नाही। आणि ते प्राप्त होण्यासाठी आजचा हा ठरवलेला त्यांचा हा अनुसरण सोहळा आहे। छोट्या छोट्या गोष्टी आहेत, हे का गरजेचं आहे? कारण जीवाचा उद्धार याशिवाय होणारच नाही।
जर आपल्याला असं वाटत असेल प्रपंचामध्ये सुद्धा एखाद्या माणसाला जर असं वाटत असेल तर मी 4 मुलाचा बाप आहे, मला 4 मुलं आहेत. काही माणसांना फार गर्व असतो पा, गावामध्ये सांगत असतात मला काय हे नाही 4 मुलं आहेत, 4. गर्व आहे 4 मुलाचा. परंतु त्याच्यापेक्षा दुसरा मोठा माणूस आहे, मग त्याला किती गर्व असायला पाहिजे तुम्ही विचार करा. बाबा डुकराला 24 असतात, हे तर 4च आहेत, ह्याच्यापेक्षा तो मोठा आहे ना. काही माणसं असे म्हणतात की माझ्याकडे गडगंज संपत्ती आहे, बंगला आहे, धन आहे, वैभव आहे, 3 मजली बंगला आहे. त्याची किती उंची आहे, किती उंची आहे? त्याही पेक्षा 3 मजलीच्या वर हा जो पक्षी आहे तो आपल्या परिवाराला सुरक्षित राहण्यासाठी त्या झाडावर घरट बनवतो, या घरापेक्षा उंच, आणि त्याला कुठलंही पाणी पाऊस वारा लागू नये अशा म्हणून सुंदर प्रकारचं तो घरट बनवतो. पिंजरा खोपा त्याला कुठलाच इंजिनियर लावलेला नाही, याला तरी 3 इंजिनियर लावावे लागतात, आहे का नाही? आपल्या परिवाराची काळजी घेणारे पक्षी सुद्धा आहेत. एवढंच नाही, या माणसाला वाटतं मी नाही का शेजाऱ्याचे धुरे कोरून परिवार जगवतो, लोकांच्या मुंड्या मोडून जगवतो. अरे त्याच्यापेक्षा आपल्या परिवाराची काळजी घेणारा तो पक्षी आपल्या चोचीमध्ये चारा आणून आपल्या पिलांना जगवतो. जगवण्याचं काम तुमच्यापेक्षाही श्रेष्ठ त्या पक्ष्यांचं आहे, त्या प्राण्यांचं आहे. तुमच्यापेक्षा सर्व संपन्न ते आहेत, मग तुमच्यापाशी काय आहे? आणि म्हणून जे काम त्यांना जमत नाही ते काम तुम्हाला करायचंय. हे तर सगळं त्यांनाच आहे, संतती आहे, संपत्ती आहे, हे सगळं आहे तुमच्याकडे आहे, त्यांच्याकडे आहे. मग तुम्हाला एक जे 4 जे तुम्हाला इंद्रिय जास्त जे दिलेले आहेत, पॉवर इंडो, त्याचा काय उपयोग आहे? डोळे तुम्हाला आहेत त्यांना आहे, कान तुम्हाला आहेत त्यांना आहे, पोट तुम्हाला आहे त्यांना आहे, भूक तुम्हाला आहे त्यांना आहे, संसार हे सगळं आहे ना. पण मन बुद्धी चित्त अहंकार हे जे चतुष्ट, आमच्या पंथामध्ये त्याला चतुष्ट असं म्हणतात, ते चतुष्ट जे तुम्हाला दिलेलं आहे हे फक्त मानवालाच दिलेलं आहे, जे पशु पक्षी प्राणी त्यांना नाही. ज्यांना दिलंय त्यांनी त्याचा वापर करायचा, वापर करण्यासाठीच ते दिलेलं आहे. जे वापर करत नाही त्यांचं धूळ खात बसलेलं आहे. आणि त्या इंडो पॉवरचा वापर आज आमच्या हर्षदने केलेला आहे की हे जीवन कशासाठी आहे, जीवन म्हणजे काय आहे, आणि जीवनामध्ये जे प्राप्त करायचंय ते कशामुळे होणार आहे. मुट्ठी बांध के आया है, मुट्ठी बांध के चला जाएगा. आमचे आदरणीय बाबा बिलाळीचे बाबा सांगत असतात, ए धरती चांद सितारे, ये नदिया पवन घटारे, मिट जाएगा सारा जहां रे, बस काय हा श्याम, हे लोक प्यार म्हणतात, बस श्याम रहेगा यहां रे. श्याम म्हणजे तो परब्रह्म परमेश्वर. आणि बाकी जर नाही कळालं तुम्हाला तर तुमच्या जीवनात झालेला अंधकार. श्याम म्हणजे एक तर अंधार, आणि त्याच्यातून जर तुम्ही पुढे गेले तर तो परब्रह्म परमेश्वर. मुट्ठी म्हणून बस श्याम रहेगा यहां रे. आपण हे सगळं सोडून जाणार आहेत नाही का. आपल्या समोर आजे गेले, वडील गेले, भारत देश तेच आहे, जमिनी तेच आहेत, फक्त सातबारा आहे तोच आहे, नाव फक्त बदलत जातात. म्हणून तुम्हाला ते एक म्हटलेलं आहे पहा कि तूने जो कमाया है, तूने जो कमाया है,
तूने जो कमाया है दूसरा ही खाएगा, खाली हाथ आया है तो खाली हाथ जाएगा. येताना रिकाम्या हाताना आला, जाताना काय घेऊन जायचंय? जे संपणार नाही, जे इथं विसरून राहणार नाही ते घेऊन जायचं. संपत्ती नेता येत नाही. म्हणून जो आत्मकल्याणाचा मार्ग आहे आणि परमेश्वराची कास आहे ती जर धरली तर ती सुटणार नाही. आणि तेच तुम्ही सोबत त्या परब्रह्म परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी त्या ईश्वराची कास धरा आणि त्या कैवल्यगडाचा तो मार्ग धरा. तो मार्ग आमचे आदरणीय गोपीराज बाबा यांच्या सानिध्यामध्ये या बाळाने म्हणजे हर्षदने त्या परमेश्वराला प्राप्त करण्याचा निर्धार म्हणजे अनुसरण संन्यास या ठिकाणी आज निश्चित केलेला आहे. आणि म्हणून परमेश्वराने त्याचं हे अनुसरण स्वीकारात घ्यावं अशी मी त्या साधनदात्याच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि जसं आमच्या आदरणीय नांदेडकर बाबांनी सांगितलं की ज्ञानाशिवाय दृष्टी प्राप्त होणार नाही, ते ज्ञान मार्गामध्ये त्याने प्राप्त करणं महत्वाचं आहे. का? कारण आता जो विषय नांदेडकर बाबा त्याप्रमाणे अनंत व्यास बाबा आणि आमचे सच्चिदानंद बाबा यांच्यामध्ये चालू होता ब्रह्म ब्रह्म ब्रह्म. परंतु तुमच्यापेक्षा लोकांना जे माहित आहे ते ब्रह्म माहित आहे का तुम्हाला? तो ब्रह्म माहित आहे का? मग ते लोकांना माहित आहे तो एक ब्रह्म आहे. कोणता? ब्रह्म गोठाळा. आणि म्हणून ब्रह्मसुद्धा चार आहेत बर का. एक ब्रह्म, एक सद्ब्रह्म, एक चिदब्रह्म आणि चौथा तो परब्रह्म. आणि आमच्या नांदेडकर बाबांनी जे सांगितलं की ज्ञानाशिवाय माहिती होणार नाही, कारण 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण त्याच्यामध्ये जो सामवेद आहे त्या सामवेदामध्ये ज्याचं दर्शन होतंय ते चिदब्रह्म. आणि यजुर्वेद, ऋग्वेद आणि अथर्ववेद या तिन्ही वेदामध्ये ज्याचं दर्शन आणि ज्याची माहिती आहे ते नुसता ब्रह्म. आणि या खालच्या सगळ्या मायेला सोडून विश्वरूपापासून खालच्या सगळ्या देवता यांचं दर्शन ह्या 3 वेदामध्ये, मायेचं दर्शन सामवेदामध्ये. हे 4च वेद आहेत हे लक्षात ठेवा. 4 वेदामध्ये फक्त या 3च ब्रह्माची माहिती आहे. परंतु 5वा एक वेद आहे सामवेद, यजुर्वेद, ऋग्वेद, अथर्ववेद 4. आणि 5वा वेद आहे त्याचं नाव आहे ब्रह्मवेद. आणि त्या 5व्या वेदामध्ये त्या परब्रह्म परमेश्वराची माहिती आणि लेखाजोखा त्या 5व्या वेदामध्ये आहे. म्हणून 5वा वेद जोपर्यंत तुम्हाला अभ्यास होणार नाही तोपर्यंत खालचे कुठलेच ब्रह्म समजणार नाहीत. आणि म्हणून तो ब्रह्म महत्वाचा आहे. का हो बाबा नांदेडकर बाबा? म्हणून ते ब्रह्मविद्या या 5व्या वेदामध्ये त्या शास्त्रामध्ये त्या 5व्या त्या ब्रह्माचं दर्शन तुम्हाला तिथं होईल. आणि मग मात्र हे अनंत ब्रह्म तुम्हाला समजतील. आणि ते समजण्यासाठीच आमच्या या हर्षदनं हा आज घेतलेला संन्यास आहे. कारण आता गोपीराज बाबा या सरेगाव मध्ये गेल्या अनेक वर्षापासून मला तर वाटतंय गोपीराज बाबाची माझी भेट होऊन कमीत कमी 35 वर्ष झाली असतील या गावाला येऊन. 35 वर्ष झालीच. हा, मग मलाच 35 वर्ष झाली यांची भेट घेऊन. त्यांना झाली तर 40 वर्ष. खरंच गोपीराज बाबा म्हणजे एक अत्यंत नम्र माणूस, मनमिळावू, सेवाभावी ही सगळी वृत्ती आहे. आणि सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे की जगामध्ये आज कुठली गोष्ट प्रलोभन जर काही असेल तर नको कुणाला वाटतं का? नाही का? प्रलोभनाच्या अभिलाषेने माणूस कुठपर्यंतही जातो. पण मला एक इथं पाहायला मिळालं, गोपीराज बाबा या माणसाने, या व्यक्तीने या गावामध्ये वास्तव्य करत असताना
कुठलंही या माणसाला प्रलोभनाची अपेक्षा नाही. कारण फक्त कधी कुठल्या तरी कार्यक्रमाला ते बाहेर पडतात. मोठ्या प्रमाणामध्ये काही खिचपुरी असेल, काही असेल, परंतु सतत मात्र ते कुठेही गाव सोडून फिरत नाहीत. ही एक म्हणजे घेण्यासारखी नोंद आहे. आणि गोपीनाथ बाबा यांनी जे दिलेलं योगदान आहे, या गावाला घडवलेला परिवार आहे आणि पुढे जे वाढणारी वेल आहे, आणि ती परंपरा आजचा हा नवदीक्षार्थी म्हणजेच हर्षद याच्या ठिकाणी सुद्धा जो मनमिळाऊपणा आहे, त्यानंतर सेवाभाव आहे, हीच वृत्ती शेवटपर्यंत ठेवून आपला धर्म सबळ करावा, एवढीच या ठिकाणी मी अपेक्षा करतो. आणि या सर्व गावकऱ्यांना व सर्व परिवारांना सदिच्छा देतो. आणि पुढे अशी या जामोदकर परिवारानं आमच्या शास्त्रीनं जसं सांगितलं की या कार्यक्रमामध्ये सगळ्या अभ्यागतांना योग्य तो सन्मान केला, शाल श्रीफळ जे काय आहे त्याच्यासोबत टोपी घातली. हे परिवाराचा कार्यक्रम आहे. पण आता ज्यावेळेस त्यांच्या कुलाचार्याचा कार्यक्रम होईल, मदळसा पीठाधीश कुलाचार्य, ते मात्र त्यांच्या पुढच्या कार्यक्रमामध्ये सर्व अतिथीला मोर्चल परचर देतील अशी अपेक्षा करतो. आणि माझ्या लांबलेल्या शब्दांना विराम देतो. सर्वाज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दूधगावकर बाबा म्हणल्यानंतर दूध मृदू असतं, लोणी मृदू असते, दही पण मृदू असते, नरम असतं ना. स्वभाव मात्र काही नरम नाही आहे का नाही. यानंतर ज्यांनी या कुलाचार्याच्या संदर्भामध्ये कैवल्यवासी जुनी बाबाजी यांच्या संदर्भामध्ये संस्कृतमध्ये या ठिकाणी एक रचना केली आहे. ते आदरणीय श्रद्धेय माझे दीक्षा गुरुवर्य आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवासी बिल्लाळशे बाबा या ठिकाणी फक्त त्याचं वाचन करतील. आपण सर्वांनी त्याचं श्रवण करायचं आहे. दिलेला आहे शेवंताबाई आत्या, त्यांचा माझा फार जवळचा संबंध होता. फार आपलं माझ्यावर प्रेम करत होते. आणि रंगेराज दादा म्हणजे आपलं नाव दिलेलं आहे ना, रंगेराज दादा म्हणजे मदाला साख्यम जे लिहिलेलं आहे या ठिकाणी. तर आज ज्या वेळेला त्यांना देवाज्ञा झाली त्यावेळेला मी गेलो होतो राहेरला. राहेरला गेल्यानंतर सहज आपलं मला सुचलं, एक प्रेरणा वगैरे मिळाली त्यांच्यापासून की त्यांचं जे प्रेम, त्यांची जे का सर्वांवर असलेली जी काय आपलं म्हणजे असं आपलं, तर ते सर्व माझ्या दृष्टीसमोर आलं आणि मी थोडं काव्य करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. स्वराज्ञाम अनुसृत्येन समर्पितम स्वजीवनम परार्थम. परमेश्वराच्या आज्ञा अनुसरण करून ज्याने स्वतःचं जीवन परार्थम दुसऱ्यासाठी समर्पण केले. मदालसाख्यम कुलभूषणमचं, मदालख्या त्याचं जे कुळ नाव आहे, मदलसा कुळाचं नाव, आणि त्या कुळाचं जे भूषण आहे त्या श्री गुरु पाद पद्मम तम नमामि. त्या गुरुच्या पद्म पाद जी आहे मी नमस्कार करतो. सुशील भागूदर पद्म जातम. सुशील म्हणजे शीलवान असलेली जी भागूबाई, त्यांच्या उदर पद्म जातम, उदर रूपी पद्म कमलापासून जे मला जन्मलेले आहेत. तू ग्राम विख्यात गुंडो सुपुत्रम. तू नावाच्या गावामध्ये विख्यात असलेल्या गुंडू नावांच्या पित्यापासून ज्यांचा जन्म झाला. शील भागूदर पद्म जातम तू ग्राम विख्यात गुंडो सुपुत्रम. बलाधिकारेन सुसंस्कृतेन, त्यांचं जे सुसंस्कार जे आहे बलवान असल्यामुळे
प्रविष्ट मुक्ती प्रदेय स्वधर्म, स्वधर्मामध्ये त्यांचं प्रविष्ट झाले. ते बलवान सुसंस्कार असल्यामुळे विश्वेश्वराध्याष्टित अधिकरणम, नंतर विश्वेश्वराच्या आज्ञेने परमेश्वराच्या कृपेने ते अधिकरण झाले. आणि परेश ज्ञाने सततम विलग्नम, परेशाच्या ज्ञानामध्ये सतत विलग्न म्हणजे विशेष प्रकारचे मग्न असायचे. जनोपकाराय धृतम शरीरम, त्याने जनाच्या उपकारासाठीच शरीर धारण केलं. कोणालाही आपल्या इथं आल्यानंतर जेवल्याशिवाय जाऊ देऊ नये, हे त्यांचं आयुष्यभर आपलं एक प्रकारे व्रत होतं. आणि अशा त्या गुरु नमामि तम श्री गुरुपाद पद्मम, अशाच्या गुरुच्या चरणी मी नमस्कार करतो. बरोबर नाही झालं आहे खाली. चित्तंच जितेंद्रियांच, ज्यांचं चित्त प्रशांत आहे, जे जितेंद्रिय आहेत. विमुक्त दोषम सद्गुण मंडितम, सर्व दोषात जे विमुक्त आणि सद्गुणांनी मंडित असलेले, उदार करणम, करण्यासारखे उदार असलेले, परकार्य मग्नम, दुसऱ्याच्या कार्यामध्ये मग्न असलेले, असे समानशीलम सर्व वंद्यम, असे सर्व वंदनीय सर्व लोकांकडून असलेले हे जे गुरु, त्यांना मी नमस्कार करतो. श्रीक्षेत्र राहेर पवित्र स्थानी, प्रभुक्त गंगा तीरचारु रम्यम. श्रीक्षेत्र राहेर या पवित्र स्थानी जे प्रभू उक्त गंगा तीरचार्य रम्यम चारो, जे भगवंतांनी गंगा तीरी असावे, अशा ज्या उक्तीला अनुसरून अशा नगरामध्ये, त्या पवित्र ठिकाणी दिनस्य वेदाखे यामाय स्थाने, दिवसाच्या शेवटच्या दिवस जे मावळतो त्या चौथ्या प्रहरी, परित्यज्य देहम गतो अच्युतम वे, स्वतःचा देह सोडून अच्युत पदाकडे ते निघून गेले. अशा प्रकारचे हे माझे गुरु. मी लहानचं मोठं ज्या ठिकाणी झालो ते दिवंगत झाले, तर त्याला सतत नमस्कार, दंडवत प्रणाम. टाळ्यांच्या आवाजात स्वागत करा. आदरणीय श्रद्धेय बेल्लाळीचे बाबा श्री चक्र संस्कृत महाविद्यालय फैजपूर येथे 6 वर्ष प्राध्यापक होते संस्कृतचे, आणि म्हणून त्यांनी हे काव्य बाबांच्या संदर्भामध्ये स्वतः रचलेलं आहे. टाळ्यांच्या आवाजात आपण स्वागत करूया. यानंतर ज्यांच्या शुभास्ते ध्वजारोहण संपन्न झालं, ते आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवरश्री जालन्याचे बाबा. बाबांना विनंती करेल, बाबांनी आपल्या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. आजच्या या कार्यक्रमाचे सभाध्यक्ष आदरणीय श्रद्धेय अष्णाख्य बाबाजी, ज्या कुळामध्ये हा कार्यक्रम साजरा होतोय त्या मदलसा आमनाय प्रमुख गोपचोंडी आणि गाजियाबाद निवासी बाबाजी, त्याचप्रमाणे कवीश्वर आमनाय मड निवासी बाबाजी, आमचे गुरुकुळामध्ये आम्ही सोबत होतो, माझ्या अगोदरचे सिनियर आहेत असे आदरणीय श्रद्धेय नांदेडकर बाबाजी, ज्यांचं आत्तापर्यंत आपण आत्ताच नुकताच 15 दिवसापूर्वी मी नाशिकला होतो आणि आज नांदेड आहे. नाशिक ते नांदेड म्हणल्यानंतर हा गंगातीर असं समजलं जातं. नाशिकलाही 7 दिवस सप्ताह 8 दिवस केल्यानंतर अगदी हळूवार बोलणे होतं. जालन्याला आलो तरी हळूवार बोलणं होतं. परभणीला देमेराज बाबांच्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हतं, पण हळूवार बोलणं होतं. नांदेडला आल्यानंतर जे स्पीकरचा आवाज ऐकलं, कोल्हापूरचं एक ठिकाण आहे त्या ठिकाणी DJ लावलेलं होतं. DJच्या आवाजानं एक म्हाताराच मेला.
इतक्या जोरजोरात भाषण असं का होत? असं का होत? भांडण झाल्यानंतर आपण जोरात का बोलतो? एकाने प्रश्न विचारला की भांडण झाल्यानंतर का बोलावं लागतं जोरात? आपल्याला जे मांडायचं आहे, जे सांगायचं आहे, ते हळू आवाजात सुद्धा बोलल्या जात. माझे शेजारी बाबा आहेत, हळूच आवाज बोलतात पण ठणकाच देतात. ती गोष्ट न्यारी आहे. इतक्या जोरात का बोलावं लागतं? ज्यावेळेस मन असे दुभंगतात ना, त्यावेळेस आपला आवाज त्या मनापर्यंत पोहोचत नाही, म्हणून जोरजोरात बोलावं लागतं असं म्हटलं जातं. मी जालना या ठिकाणी आहे, मध्य ठिकाणी आहे. इकडे जर पाहिलं तर नांदेड परभणी 2 राहतात. तिकडे जर पाहिलं तर औरंगाबाद नाशिक पश्चिम महाराष्ट्राचा भाग येतो. मध्य ठिकाणी आहे, त्याच्यामुळे माझं बोलणं जरा सौम्य आणि सॉफ्ट आहे. असं मध्यमध्ये बोलतो, जास्त जोरात बोलत नाही मी. आवाज निघत नाही माझा. काळे 3 मध्ये नाही, काळे 2 मध्येच बोलतो मी. 1 मध्ये 2 मध्ये. आणि भागवत करताना 1-2 मध्येच बोलावं लागतं. 3 मध्ये आवाज लागत नाही, पोथावं लागतं. मग त्याच्यामुळं आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित सगळेच विद्वज्जन आज सगळेच आहेत या ठिकाणी. सच्चिदानंद दशनाम आखाड्याचे बाबा आहेत, संन्यासी बाबा आहेत. विशेष म्हणजे आज बापूही या ठिकाणी होते. बापूंनी वर बसायला पाहिजे होतं. संन्यासी बाबांना निरोप दिला होता, संन्यासी बाबा वर बसायला पाहिजे. आपण ह्या भागातले प्रतिष्ठित आहात, सगळे तसे प्रतिष्ठित आहेत, परंतु आपण वर असले म्हणजे थोडंसं बरं वाटतं आम्हालाही. असं वाटतं की आम्हाला शिवायचं नाही, आमच्या जवळ यायचं नाही, आमचा अपमान करायचा आहे तुम्हाला, असं आम्हाला वाटतं. आम्ही इतक्या लांबून आलेलो असतो, आपली उपस्थिती गरजेची होती वर. असो, आज ह्या ठिकाणी हा मदळसा अन्वय हा या ठिकाणी कार्यक्रम उत्सव साजरा होतोय. पंचावतार उत्सव, पंचावतार उपहार महोत्सव आहे. संन्यास दीक्षा विधी आहे. आणि क्षमा असावी, आमची बडनेराचे बाबा या ठिकाणी आहेत, त्यांचंही नाव घ्यायचं विसरलो होतं. क्षमा असावी बाबाजी. या ठिकाणी हा उत्सव साजरा होतोय. संन्यास दीक्षाविधी, सहांचा करीन्यास त्या म्हणावे संन्यास. मी ह्या गोष्टीच्या बिलकुल विरोधात आहे की सहांचा त्याग करा, बिलकुल नाही. सहांचा त्याग करून जमत नसतं. धर्माची गोष्ट येईल त्यावेळेस जर धर्म त्यावेळेस चुप बसला तर भीष्मासारखी शरपंजरी बसावं लागतं, हेही तेवढं सत्य आहे. जेव्हा धर्माची गोष्ट येते तेव्हा बोलावंच लागतं, तेव्हा राग यावाच लागतो. द्रौपदी भर सभेमध्ये ओढल्यानंतर भीष्म खाली मुंडी घालून खाली बसलेले आहेत, खाली बघतायत, बोलत नाही आहे. शरपंजरी राहावं लागलं. आणि तोच राग जटायूंनी त्यावेळेस दाखवला, ज्यावेळेस सीतेचं हरण झालं तर राग दाखवला. त्या जटायूला रामाच्या मांडीवर जागा भेटलेली आहे, हा इतिहास आहे. त्याच्यामुळे संन्यास जर कोणी म्हणत असेल की सहांचा करीत्यास त्या म्हणावे संन्यास, बोलायला फार सोपं आणि चांगलं सुटसुटीत वाटतं. परंतु माझं म्हणणं आहे, ज्यावेळेस धर्माची गोष्ट येते त्यावेळेस जर आपण चूप बसू की नाही, आम्हाला काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर याचा त्याग करायला सांगितलेलं आहे, आम्ही ते करायचं नाही, तर ही गोष्ट चुकीची आहे. धर्माची गोष्ट येईल तेव्हा राग यायलाच पाहिजे. धर्मासाठी लोभ करायलाच पाहिजे. धर्मासाठी आपला जर कोणी हेवा मत्सर करत असेल तर आपल्याला हेवा मत्सर करायलाच पाहिजे. धर्मासाठी आपलं वैयक्तिक जीवन जगत असताना आमच्या स्मृतिकाराने सांगितलेलं आहे की पुढीलाशी संपादिता बोडी ते बोडी. आपल्याला जर घ्यायचं असेल तर बोडी गंगा समानाची आहे, परंतु पुढलाला संपताना बोडी ते बोडी आणि गंगा ते गंगा. दुसऱ्यासाठी जर असेल तर त्याच्यासाठी तेवढं पावित्र्य राखावं लागतं. स्वतःसाठी मात्र जर असेल, स्वतःवर जर गदा येत असेल, स्वतःवर जर त्रास होत असेल, स्वतःचा अपमान होत असेल, तर तो माणसाने सहन करावा. या बाबतीत मी योग्य आहे, मान्य करतो. परंतु जर तुम्ही धर्माच्या बाबतीत जर ह्या गोष्टी सहन करत गेले तर मला हे अजिबात, असला संन्यास मला अजिबात मान्य नाही. म्हणून आज जरी हर्षने या ठिकाणी संन्यास घेतलेला आहे, परंतु काव्यकार जे सांगतायत की धर्म के खातिर हाजीर अपनी जान है. धर्माची गोष्ट येईल त्यावेळेस मुंडके उडवणारेही आपल्या पंथामध्ये आहेत. मग कोणी मैत्र त्याला नाव दिलं असेल किंवा त्याला काही अजून काही नाव दिलं असेल, परंतु धर्माची गोष्ट येईल तेव्हा स्वतः मुंडकं पुढं करणारे आचार्य आमच्या या पंथामध्ये आहेत. म्हणून धर्म असेल त्या ठिकाणी मुंडकं उडवून घ्यायला काही हरकत नाही आहे.
आणि धर्माची गोष्ट येत असेल तर मुंडकं उडवायलाही काही हरकत नसते, असं माझं स्पष्ट मत आहे. मग कोणी माझं तारुण्य वय असेल म्हणून असे शब्द निघतायत म्हणून कोणी असं म्हणत असेल, किंवा आता बाबा थकत चालले म्हणून काहीतरी विरोधात बोलायला लागले, आता जसं ब्रह्म चाळवला तसं काहीतरी बाबा काहीतरी चाळवल्यासारखे बोलतायत, असं कोणाला वाटत असेल. परंतु अशी गोष्ट नाही आहे. धर्म आहे तर आपण आहोत, आपण आहोत तर धर्म आहे. यतो धर्म ततो जय. ज्या ठिकाणी धर्म आहे त्या ठिकाणी जय आहे, ज्या ठिकाणी धर्म नाही त्या ठिकाणी वंश वैभव आणि कुळ सगळ्याचा नाश झालेला आहे. हे त्रिवार सत्य आहे. मग त्याच्यामध्ये कंस पहा, त्याच्यामध्ये कौरव पहा, यांचा नाशच झालेला आहे. म्हणून धर्मासाठी कधीही एक लक्षात ठेवा, धर्मासाठी संन्यास हा बाजूला ठेवावा लागतो. धर्माची पताका घेऊन चालायची असेल त्यावेळेस सगळ्या गोष्टी ह्या स्वीकाराव्या लागतात. धर्मासाठीच आजपर्यंत स्वराज्य निर्माण करणारे आमचे शिवाजी महाराज असतील. शिवाजी महाराजांनी आत्ताच माझ्या अगोदर त्यांनी सांगितले की संन्यास घ्यायचा आहे. त्यांनी सांगितलं संन्यास तुमच्यासाठी हाच आहे की जो धर्माची हानी करतोय त्याचा पहिले सर्वनाश करा, हेच तुमच्यासाठी धर्म आहे. या गोष्टीला मी मान्य करतो, मला मान्य आहे. आणि संन्यास घेणे माझा हेही त्रिवार सत्य आहे. परंतु माझ्यासोबत सगळ्यांचंच भलं व्हावं ही भावना मनामध्ये असणं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. माझं मी आत्मकल्याण करून घेणं याच्यामध्ये कोणती विशेषता नसते. माझ्यासोबत सगळ्या समाजाचं, माझ्यासोबत या देशाचं, माझ्यासोबत या राष्ट्राचं हेही कल्याण करायची भावना त्याच्या मनामध्ये असावी. नुसतं मी, माझं मंदिर, माझा आश्रम आणि माझा परिवार एवढं म्हणजे त्या संन्यासाचं कुळ नसतं, धर्म नसतो. हे अवघे विश्वची माझे घर, वसुधैव कुटुंबकम अशी त्याची भावना असते. तो संन्यासी असतो. आज त्याला झोळी दिल्या गेली. झोळी म्हणजे पूर्ण, सांगताना तरी सांगितलं, झोळी म्हणजे पूर्ण चारही दिशा, दाही दिशा त्याच्यासाठी मुक्त आहेत, मोकळ्या आहेत. मागण्यासाठी नव्हे, ती उदराची खळगी भरण्यासाठी आहे. आणि एक लक्षात ठेवा, स्वतःसाठी मागितलं जातं त्याला भीक म्हणतात, परिवारासाठी मागितलं जातं ना त्याला भिक्षा म्हणतात, समाजासाठी मागितलं जातं त्याला दान म्हणतात, आणि विश्वासाठी मागितलं जातं ना त्याला अभयदान म्हणतात. कोणी पसायदान म्हणत असेल परंतु अभयदान मागितलं जातं. आणि ही झोळी ही अभय देण्यासाठी आहे, जगाला भयमुक्त करण्यासाठी आहे. स्वतः आत्तापर्यंतचा इतिहास जर तुम्ही पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल की ज्या ज्या वेळेस परकीयांचे आक्रमण झालेले आहेत त्यावेळेस संन्याशांनी आपल्या हातामध्ये भाकरी घेतलेली आहे, भाकरीमध्ये संदेश पाठवलेले आहे. आणि या समाजाला वाचवण्यासाठी स्वतः संन्याशांनी हातामध्ये शस्त्र घेतलेलं आहे आणि ह्या समाजाचं रक्षण केलेलं आहे, धर्माचं रक्षण केलेलं आहे. आज फार मोठी जिम्मेदारी ह्या हर्षवर आहे. नावच त्याचं हर्ष आहे. हर्ष म्हणजे आनंद आहे. आणि हर्षाने सगळ्या जगाला हर्षित करावं ही त्याच्याकडून माझी मंगलमय शुभकामना त्याला देतो आणि त्याच्याकडून मी ही अपेक्षा करतो. संन्यास आमच्या लीळाचरित्र ग्रंथामध्येही असे धुरंधर होऊन गेलेले आहेत की ज्यांनी संन्यास घेतला, संन्यास केव्हा घेतला, कसा घेतला. नागदेवाचार्यांच्या बाबतीत सांगितलं जातं की नागदेवाचार्य ज्यावेळेस स्वामींच्या भेटीसाठी आले त्यावेळेस संन्यास घेण्यासाठी देण्यासाठी स्वामी ईश्वर उतावीळ झालेले आहे. चिपोळी वाती चांग विचारा निकी विचारा, सांगाती दुरी पावत असत. सांगाती लांब चाललेले आहेत. विचार करा, योग्य विचार करा. हा त्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरलेला आहे. ह्या त्यांच्या आयुष्यामधनं एक नवीन असा एक टर्न आलेला आहे, असा एक मोड आलेला आहे त्यांच्या जीवनामध्ये. त्या काळामध्ये त्यावेळेस त्या क्षणाला जर आचार्य नागदेवाचार्याने जर नाही मला संन्यास न घेता मला प्रपंचामध्ये राहायचं आहे, आत्ताच मी लखुदेव बासाकडून आता पावसाळा तोंडावर आलेला आहे, मी शेतीची अवजार आणलेले आहेत आणि मला शेती करायची आहे, संसारामध्ये राहायचं आहे, हा जर त्यांनी विचार केला असता तर बहुतेक हे पंथाचे प्रथम आचार्य म्हणून झाले नसते. आणि स्वामी सुद्धा त्या ठिकाणी आग्रह करतात, द्या भाकेची पोफळ द्या, या ठिकाणी शक्तीची सुपारी द्या आणि शक्तीची सुपारी देऊन सांगा की सुती काळी जे पाळिले ते देह परेत प्रतिपाळीचे. तू आता जे बोललास ना त्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुला पळावं लागेल. काय पळावं लागेल म्हणून स्वामींनी जे आचाराची पहिली 10 सूत्र त्यांना सांगितलेली आहेत हे आयुष्यभर पाळावे लागतील. हे आचाराचे सूत्र आता या ठिकाणी सांगण्याची गरज नाही आहे. ज्यांनी सूत्रपाठ हातामध्ये धरलेला आहे त्यांना माहिती आहे
की संन्याशाने काय असावं, संन्यास काय असतं. राहिला प्रश्न, संन्यास घेत असताना प्रत्येक धर्मामध्ये केस काढल्या जातं, केश लोचन असेल किंवा केश वपन असतील, हे सगळं अहंकार काढून टाकण्यासाठी असतं. हे अहंकार असते. डोक्यावर केस म्हणजे हे सौंदर्याचं प्रतीक आहे. ते जोपर्यंत आहेच काय आमच्या जवळ देण्यासारखं काहीच नाही. देवाला काय, सारी सृष्टी परमात्म्याची. कर्तुम से समर्थ कर्तुम परमात्मा सगळं आहे. एक पत्ता भी नहीं हलता उसकी रजा के बगैर. त्याच्या इच्छे खातर तर, इच्छे बगैर तर एक पान सुद्धा या झाडाचं हलू शकत नाही. त्या ईश्वराला आम्ही काय देऊ शकतो? त्याला देण्यासाठी फक्त आमच्याजवळ फक्त आणि फक्त आमचा अहंकार आहे आणि तो केस आहेत, जे आम्ही त्याला ईश्वराच्या चरणी समर्पित करत असतो, गुरुच्या झोळीमध्ये टाकत असतो आणि त्याला सांगत असतो की आमच्याजवळ जे आहे तुला संपूर्ण या ठिकाणी आमचं सौंदर्य, तन मन धन संपूर्ण तुला अर्पण केलेलं आहे. आता तार अथवा मार ही ईश्वराच्या चरणी समर्पित केलेले आहे. आता त्या ठिकाणी भावना राहत नाहीये. आता त्या ठिकाणी आता संन्यास देणे आणि घेणे याच्यात मोठा फरक आहे. संन्यास दिला आणि संन्यास घेतला हा फार दोन वेगवेगळे टोक आहेत. मी संन्यास घेतला याला काहीही महत्व नाही आहे. मी सर्व संघ परित्याग करून इथं ईश्वराजवळ आलो, मंदिरामध्ये आलो, गुरुजवळ आलो, 5 केस कापले, संन्यास घेतला, याला अजिबात महत्व नाही आहे. संसाराने त्याला संन्यास द्यावा ही खरी विशेषता असते. जसं कुष्ठी वासनेचा त्याग सांगितलेला, त्या कुष्ठी वासनेच्या त्यागामध्ये तो व्यापाराला जसे पुत्र ब्राह्मणी खंती करी, पुत्र त्याची खंती करी, सोयरेधारे त्याची खंती करतात आणि शेवटी सगळ्यांना उबगला त्रसला गावाबाहेर दुबळेश्वराचा देव त्या ठिकाणी जातो, पायरीवर डोकं ठेवतो आणि सांगतो, देवा तू माझा आणि मी तुझा, असं म्हणून सर्वस्वी तण मन त्या ठिकाणी अर्पण करतो. हा खरा संन्यास आहे. म्हणून मी संन्यास घेतला याला महत्व नाहीये. तुम्ही त्याला संन्यास द्यावं. ज्यावेळेस तुम्ही त्याची खंती करताल की तू आता आमच्या काहीच कामाचा राहिला नाही, तू आता निघून जाऊ शकतो, तुझी आता आम्हाला गरज नाही, आणि असा उबगून त्रसून तो ज्यावेळेस ईश्वराच्या शरणामध्ये येतो, गुरुकडे येतो, त्यावेळेस तो टिकून राहत असतो. नाही तर नेहमी असं होतं की वडिलांनी दीक्षा घेतली, मुलगा येतो, बाबा वाटणी करायची राहिलेली आहे, बाबा 7-12वर सही करायची राहिलेली आहे, बाबा आमचं आम्हाला वाटून द्या, म्हणून घरी चला, म्हणून पुन्हा घरी त्या म्हाताऱ्याला घेऊन जात असतो. किंवा भावाभावाची जी वाटणी असते ती करायची आहे, म्हणून तुला घरी यावं लागेल, म्हणून असं आपण त्याला पुन्हा संसारामध्ये ओढतो. आता संसारामध्ये त्याला ओढायचं नसतं. आता तो ज्याचा आहे त्याच्याकडे गेला, आता त्याच्याकडे तो सुखाने राह आणि आपलं नाव या इतिहासामध्ये अजरामर कर, अशी अपेक्षा ठेवायची. आज या ठिकाणी हर्ष या ठिकाणी ईश्वर मार्गाकडे निघालेला आहे, सरमार्गाकडे निघालेला आहे. सहज कोणालाही शक्य होत नाही आहे. देवाकडे येणं असं कसं शक्य होईल? शक्य होत नाहीये. याला मागच्या जन्मीची तुझे सुकृत होते म्हणून नर जन्म आला चालून. पहिले एवढ्या 84 लक्ष योनीमध्ये माणसाचा जन्म भेटणं हेच अवघड आहे. एवढ्या 84 लक्ष योनीमधून मानवाचा जन्म भेटल्यानंतर ईश्वराचा मार्ग करणे हे त्याच्यापेक्षाही अवघड आहे. आणि जसा आमच्या हिंदीमध्ये म्हणलं जातं, अंधे के हात बटेर लग जाय, त्याप्रमाणे एखादा आंधळा हवेमध्ये हात फिरवत असतो आणि बटेर नावाचा पक्षी त्याच्या हातामध्ये लागल्यानंतर तो स्वतःला असा समजतो की मी फार मोठा शिकारी आहे. तशात ती एखादं काहीतरी कुठंतरी पुण्याची अशी एखादी गोष्ट घडत असते की त्याचा तो मार्ग तो ईश्वराकडे जात असतो आणि इकडं आल्यानंतर स्वतःच्या जीवाचं कल्याण करून घेत असतो. असंच काहीतरी हे जेवढे संन्यास घेतलेले आहेत, जेवढे संन्यासी आहेत, किंवा हर्षही त्या मार्गावर निघालेला आहे, असं कुठंतरी घडलेलं आहे. असं घडलेलं असताना म्हणून त्याचा योग उशिरा का होईना, परंतु ह्या ठिकाणी ह्या परमार्गामध्ये आलेला आहे. त्याच्या ह्या कार्याला माझ्या लाख लाख शुभेच्छा आहे. जाता जाता सगळ्यांनी देवाचं सांगितलं. एक छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला, लक्षात राहण्यासारखं. शिदोरी म्हणून घेऊन जा. एक बाबा होते. एक बाबा दिल्लीला चालले. जात असताना रिझर्वेशन बाबाला काही भेटलं नाही, म्हणून बाबा ट्रेनमध्ये एसीच्या डब्यामध्ये आले आणि त्या एसीच्या एका सीटवर आरामशीर सामान लावून आपले आखाड्याचे बाबा होते. तुम्ही नाही बरं का, आखाड्याचे बाबा होते. त्यांनी आपलं सामान लावलं आणि आरामशीर सीटवर झोपले. थोड्या वेळानंतर सीट ज्याची रिझर्वेशन होती तो सीटवाला त्या ठिकाणी आला. त्या बाबांना सांगितलं, बाबा ही सीट माझी आहे, माझ्याकडे तिकीट आहे. बाबांनी सांगितलं, हे तिकीट बिकीट कोणाला दाखवतो, ओळखतोस का मला कोण आहे? मी जालन्याचा कोठी बाबा आहे, नाव घ्यायला 2 तास लागतात. ते म्हणाले, बाबा ठीक आहे सगळ्या गोष्टी, परंतु या तिकिटाचे मी पैसे दिलेले आहे. ते म्हणाले, मला पैसे दाखवतोस काय?
अरे करोडोच्या प्रॉपर्टीला मी लात मारून आलेलो आहे. तो बिचारा सद्ग्रस्त साधू संतांच्या संगतीमध्ये होता. तो म्हणाला, बाबा करोडोच्या प्रॉपर्टीला लात मारली पण लात काही बराबर लागली नाही. ते म्हणे, काय म्हणतोस? ते म्हणाले, बाबा तिजोरीच्या पैशाला लात मारली पण हृदयाच्या तिजोरीमध्ये जी दौलत आहे त्याला लात अजून बसली नाही बराबर. त्याला व्यवस्थित लात मारा आणि तुम्ही मग संन्यास घ्या. संन्यास घेणे म्हणजे आज सगळ्या मनातल्या जेवढ्या हे कल्पना आहेत, मी असा अहंकार आहे. अहंकाराची व्याख्या आमच्या धर्मशास्त्रामध्ये केलेली आहे. मी गा ऐसा माते ऐसे म्हणितले. ही अहंकाराची भाषा असते, ही अहंकाराचे बोल असतात. या अहंकाराला व्यवस्थित लात मारली की ईश्वरीकडे जाणारा मार्ग हा सुकर होत असतो. हर्षने तेवढी लात मारावी व्यवस्थित आणि त्याची लात व्यवस्थित लागावी आणि त्याचा ईश्वराकडे जाण्याचा मार्ग सुकर व्हावा. एवढ्या शुभेच्छा व्यक्त करून माझ्या 2 शब्दाला पूर्ण देतो. टाळ्या वाजवा एकदाच्या. कंटाळले तुम्ही? ज्यांनी आता या ठिकाणी संन्यास धर्मामध्ये प्रवेश केलेला आहे ते कुमार हर्षद, त्यांचं नाव या ठिकाणी हर्षराज असं ठेवण्यात आलेलं आहे. आणि जे किशन बाबांनी जे काही या ठिकाणी संन्यास घेतलेला आहे किशन बुवांनी, त्यांचं नाव कृष्णराज खामनेकर असं नामकरण करण्यात आलेलं आहे. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. ते नावातही बदल होत असतो, कुळातही बदल होत असतो. यानंतर आदरणीय ज्यांच्या शुभास्तीय सभामंडपाचं उद्घाटन झालेलं आहे ते आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर श्री मळनिवासी बाबा यांच्या वतीने पूजनीय आदरणीय अमृतराज शास्त्री मेहकरकर आपल्या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये मनोगत व्यक्त करतील. कारण वेळ खूप झालेला आहे. वरिष्ठ माणसाला मला काही सांगता येणार नाही आणि त्यासाठी 12 वाजून गेलेले आहेत. फक्त या ठिकाणी हार्दिक हार्दिक शुभेच्छा या आयोजकासाठी द्यायच्या आहेत. शोभितवने मांसादि भारं वहन् वाचा शंभोलित वितरन् पीयूषवर्षणे प्रभु निशेषं शमयनल्क नृपते स्थापत्रयं लीलया तं दत्तं प्रणमे समस्त विदुषां मिशं गुणानां निधिं. श्री दत्तात्रेय महाराज की. वेळेचा अभाव आहे, जास्त वेळ मी घेणार नाही. ईश्वरानुसरण विधी, संन्यास दीक्षा विधी सोहळा, पंचावतार उपहार, अपूर्व भेटकाळ विधी संपन्न होत असल्या या कार्यक्रमाचे सभाध्यक्ष परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर सेलू निवासी मोठे बाबाजी, या सभेचे कार्याध्यक्ष परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय मदरसा आमनाय आचार्य प्रवर गोपचंडी तथा गाझियाबाद निवासी आचार्य प्रवर श्री बाबाजी. भगिनींनो, सज्जन हो, अनुसरणावरती संन्यासावरती बऱ्याचशा या ठिकाणी व्याख्या झाल्यात. मी बरंचसं काही व्याख्यान द्यावं इतकं काही शिल्लक नाही, परंतु माझ्या बुद्धीला जेवढं पटतं, खऱ्या अर्थानं शास्त्र जे सांगतात ते थोडंसं मला सांगावं असतं की संन्यास या शब्दाची उत्पत्ती आणि किंवा संन्यास म्हणतात कशाला, अनुसरण म्हणजे काय. मला वाटतं अनुसरण म्हणजे मरण्याची तयारी म्हणजे अनुसरण. संन्यास म्हणजे मरण्याची तयारी जिथं असती त्याला संन्यास म्हटलेला आहे. का तर एक भाष्यकार आमचे म्हणतात की जो अनुसरला आहे या अनुसरल्याचे जिने मरणे ते ईश्वराज. जो अनुसरला, ज्यांनी संन्यास घेतला त्याचं जीण आणि मरण ते ईश्वराच्या अधीन आहे, त्याला तो संन्यास म्हटलेला आहे. खऱ्या अर्थानं कोणी कशातून संन्यास घेतो, कोणी कशातून संन्यास घेतो, परंतु ही मंडळी संसारातून, या परिभ्रमणातून, पुनरपी जननम पुनरपी मरणम, या फेऱ्यातून बाजूला येणं त्याला हा संन्यास म्हटलेला आहे. आणि मनुष्य हे करू शकतो. काम, क्रोध, लोभ, मदमत्सर याची नावे, याचा त्याग, याची नावे संन्यास की बाई. याचा त्याग सांगितलाय, बाबांनी सांगितलं याचा त्याग होत नाही, परंतु त्याग होऊ शकत नाही, परंतु मात्रा आम्ही देऊ शकतो त्याला. विकल्प शून्य स्वभाव मात्रे. जिथं शून्य होता येतं माणसाला तिथं सर्व काही साधता येतं, तिथं शून्यता होता आली पाहिजे. एक छोटासं उदाहरण स्मृतीस्थळातलं मी या ठिकाणी देईन की या कामक्रोधावरती विजय मिळवणारे आमचे पूर्वज होऊन गेले आहेत. पंडित आचार्य केशराज वासांच्या जीवनाची स्मृती आम्हाला या ठिकाणी सांगावीशी वाटते. केशराबासांचं जीवन आपण बघितलं असं, स्मृतीस्थळामध्ये आपण वाचले असताना केशराज वास सुंदर युवक असणारा तरुण महानुभाव संप्रदायामध्ये होऊन आचार्यांच्या सन्निधानामध्ये महानुभाव संप्रदायाचा संन्यास घेतात. दिसायला साहजिक आणि सुंदर असणारं देखणं असं स्वरूप आहे केशराज वासांचं. भिक्षेसाठी एका घराकडे गेले.
आणि दारामध्ये उभे राहून भिक्षा शब्द उच्चारला. भिक्षा शब्द उच्चारल्यानंतर एक तरुण युवती भिक्षा देण्यासाठी घराच्या बाहेर येते आणि पंडित केशराज बासांकडे बघितल्याच्या नंतर मनामध्ये तिच्या मोह उत्पन्न होतो, अभिलाषा निर्माण होते. देखणा आणि सुंदर रूप असणारा हा युवक आहे आणि त्यांच्याकडे बघितल्यानंतर ही अभिलाषा निर्माण झाली आणि स्वतःच्या मनाला मात्र त्यांनी दोष दिला की ही अभिलाषा उत्पन्न होण्याला कारण मी आहे. माझ्यामुळे हा मोह या स्त्रीच्या मनामध्ये निर्माण झाला, माझ्या सौंदर्यामुळे हा सर्व काही या गोष्टी उत्पन्न झाल्या. म्हणून केशराज बासांनी जेव्हा निघाले तिथून आल्याच्या नंतर त्यांनी बघितलं की ही घटना अशी आहे. इकडं आल्याच्या नंतर त्यांनी संपूर्ण जे काही होतं ते बाजूला गेले, गावाच्या आणि एका मंदिरामध्ये झोपण्यासाठी गेले. त्या युवतीने त्यांच्यावरती रात्रीच्या वेळेस एक पहारा ठेवला आणि रात्रीच्या वेळेस पुन्हा त्यांच्या जवळ आल्याच्या नंतर तिला सर्व काही सामान हातामध्ये दिलं आणि एक निमित्त करून ते निघाले तिथून की मला जायचं आहे, मी लघुशंकेला जाऊन येतो. म्हणून त्या ठिकाणी मंदिरातून निघाले, आपली सर्व मात्रा त्या ठिकाणी ठेवली आणि आचार्यांच्या भेटीकडे निघाले. जेव्हा मार्गात येत असताना आमचे आचार्य त्यांना एक उपमा देतात, माझा शुकयोगींद्र येत आहे. शुकयोगींद्राची उपमा त्यांना मिळाली. परंतु आल्याच्या नंतर ते तेवढ्यावरती थांबले नाहीत. ज्या सौंदर्यामुळे, ज्या माझ्या या सौंदर्यामुळे त्या स्त्रीच्या मनामध्ये मोह उत्पन्न झाला, ते सौंदर्य मला नाहीसं करायचंय या उद्देशाने ते अनेक प्रकारची चेहऱ्या करतात, अंगावरती फाटके वस्त्र परिधान करतात आणि पुनश्च त्या दारामध्ये जेव्हा भिक्षा मागण्यासाठी जातात तेव्हा ती स्त्री मात्र त्यांच्यावर थुंकते आणि तिथून हा मानव पंथाचा खऱ्या अर्थानं संन्यास सुरू होतो आणि याला संन्यास म्हटलेला आहे. हे जिंकता आलं पाहिजे, मनामध्ये असणाऱ्या भावना मारता आल्या पाहिजे. ते जिंकणं म्हणजे तो संन्यास आहे. जास्त काही या ठिकाणी मी वेळ घेणार नाही, कारण बरेचशी विद्वान मंडळी आहे, सांगण्यासारखं भरपूर आहे. बोलायला अजून सांगितलं बोलण्यासारखं भरपूर आहे, बोलायला उभे राहिलं तर 2 तासही पुरणार नाहीत. परंतु वेळेचा अभाव लक्षात घेऊन या ठिकाणी गुरुवर्य परमपूजनीय परम आदरणीय श्रद्धेय कवीश्वर अमनाय महंत आचार्य परम मणनिवासी बाबाजी खऱ्या अर्थाने एवढ्या दुर्गम भागामध्ये राहून आचार्य श्री गोपीराज बाबांनी या गावाकडे येताना रस्त्यांची कंडिशन पाहिली की खूप हालातीचा रस्ता आहे, आतमध्ये दुर्गम असा हा भाग आहे. आणि या प्रदेशामध्ये राहून धर्माची धुरा सांभाळत असताना सर्व लोकांना धर्मावरती ठेवून मानवा पंथाचा प्रचार आणि प्रसार बाबांनी अविरतपणे केला आणि एक या ठिकाणी साधक या ठिकाणी तयार केला. म्हणून बाबांच्या जीवनासाठी मी पुढील वाटचालीसाठी सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांच्या चरणी प्रार्थना करेन, त्यांना या कलियुगाचं निरोगी निरामय आयुष्य देव आणि हर्षदला इथून पुढे त्याचा धर्म वृद्धिगत हो आणि अनुसरण त्याचं सिद्धी जावं अशी गुरुवर्यांच्या वतीने या ठिकाणी मी प्रार्थना करतो आणि माझ्या विचारणा या ठिकाणी थांबवतो. दंडवत प्रणाम. जय श्री चक्रधर. यानंतर या सर्व कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष या जामोदेकर कुळाचार्य आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर श्री गोपचोंडीचे बाबा अर्थात गाजियाबादचे बाबांना विनंती करेल, बाबांनी आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. त्यानंतर अध्यक्षीय भाषण संपन्न होईल आणि धर्मसभा संपेल याची काळजी घ्या. आपल्याला काळजी पडलेली आहे, वेळ खूप झालेला आहे. उद्याचा दिवस हा नसणार आहे, आज होऊ द्या थोडा वेळ, चालेल. सिद्ध हो ये सब काज सो हम पर कृपा करे श्री दत्तात्रेय महाराज. भगवान श्री दत्तात्रेय महाराज की जय. 2 दिवसीय संपन्न होने जा रही है धर्मसभा अंतर्गत संन्यास दीक्षा विधि श्री पंचावतार उपहार महोत्सव. उपस्थित आप सभी आदरणीय पूजनीय वंदनीय संत महंत और भाविक सत्संगत, वास्तव में देखा जाए संन्यास दीक्षा विधि के ऊपर अनेक गुरुजनों के श्री वचन हमको यहाँ पर सुनने को मिले, परंतु देखा जाए तो जीवन आनंदी, आनंदमय और ऊर्जावान होना चाहिए. अर्थात सन्यासी मतलब महात्मा, भिक्षुक. हम उत्तर भाग में रहते हुए भी अनेक संप्रदाय के सनातनी संतों को देखा करते हैं प्राय नजदीक से, और उन संतों में या महात्माओं में या भिक्षुकों में प्राय यह सुनने को और देखने को हमें मिलता ही है कि मैं फटीचर भले ही हूं लेकिन आनंदी हूं. ब्रह्म विद्या शास्त्र तत्वज्ञान के दृष्टिकोण से और सनातन धर्म के एक वैचारिक दृष्टिपटल से अगर देखा जाए तो संत महात्मा
सदैव अपने ही आनंद में आनंदी रहने वाला वह सन्यासी जीवन, जो कि हम सभी महाभाग्यवान है कि हमको यह मिलता है। और जब हम अपने ही सुख में, स्वानंद में, परानंद में, स्व अनुभव में वह अनुभूति प्राप्त करते हैं तो वह हम सन्यासी कहलाते हैं। और जब हमारे अंदर एक प्रकार की आंतरिक ऊर्जा जगती है, एक प्रकार का आनंद जागृत होता है, इस आनंद के लिए सब लोग खर्च करते हैं। यहाँ पर किसी प्रकार की खर्च की कोई आवश्यकता नहीं है, वास्तव में वह हम सन्यासी हैं। आगे धर्मधुरा दी जाती है, धर्मधुरा संभाल ली जाती है और वह धर्मनिष्ठ धर्माचार्य बनते हैं, ये आगे की बात है। परंतु हमसे किसी से मिलकर के किसी में प्रसन्नता का भाव जागे, वह एक सन्यासी है। और वह अनंत की यात्रा को करते हुए अनंत ब्रह्मांड नायक पर ब्रह्म परमेश्वर अवतार को पाने के योग्य बन सके, अर्थात वह एक सन्यासी है। और जिसके जीवन में ऐसे साधु संत गुरुजनों और विशेष रूप से उनकी महदनीय महान प्रसन्नता जब किसी के जीवन में जिस किसी को प्राप्त होती है, अगर वह उसके महत्व को जान ले तो वह भी उस सन्यास के महत्व को समझ सकता है। अपने दुर्गुणों का त्याग करके अपने जीवन में अच्छाइयों के बरगद के वृक्ष को लगाना, अर्थात पीपल के वत पूजनीय होना ही वह एक सन्यासी है। इसलिए आप अपने जीवन की आकांक्षाओं को त्याग करके और अनासक्त कर्मों का त्याग करके मोक्ष संन्यास योग के अनुरूप चलते हुए अपने जीवन को बना के चलिए, वह एक सन्यास यथार्थ में यथार्थवाद और सिद्ध कहलाएगा। इसलिए उपस्थित परमादरणीय परम श्रद्धेय आचार्य प्रवर श्री सेलू निवासी आदरणीय श्रद्धेय श्री बाबा जी, ठीक उसी प्रकार बैठे हुए आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर जालना निवासी श्रद्धेय श्री बाबा जी, ठीक उसी प्रकार से श्री क्षेत्र जालीचा देव मठ निवासी आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर श्री बाबा जी, असोला फाटी से उपस्थित हुए आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर महंत श्री बाबा जी, अमरावती बंडेरा आश्रम के संचालक कविश्वर कुलाचार्य आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर श्री बाबा जी, उपस्थित आप सभी ज्येष्ठ श्रेष्ठ तपस्विनी माताएं बहनें, और जिस कुलांतर्गत ये संपन्न होने जा रहा है धर्म रूपी कार्य, मंगल रूपी कार्य, उसके सभी परिवार के सभी संत महंत, शिष्य गद्या, नातू गद्या आदि आप सभी यहाँ पर उपस्थित हुए हैं। आप सभी के साथ में जो जो इस धर्म की, इस कार्य की शोभा बढ़ाने के लिए सब जन उपस्थित हुए, उनकी सेवा में किसी प्रकार की हमारी ओर से कोई कमी रह जाए तो आप इस कार्य को अपना मानते हुए इस बालक को आप अपना शुभ आशीर्वाद प्रदान करेंगे, यही आप सभी से इच्छा व्यक्त करते हुए अपने इस विचारों को ही विराम देता हूं। और इस कार्य की जिन्होंने लंबे समय से मेहनत ली है, कार्यक्रम के आयोजक आदरणीय श्रद्धेय महंत श्री गोपीराज बाबा जी, उनको भी इस सुअवसर की हार्दिक बधाई। नागिवसिता न कळे परात्मा तो के विमी मतिलवाल्प विवेक अंशे वर्णीन सर्व विषया कुल कर्म सक्तु। श्री दत्तात्रेय महाराज की जय। आजचा हा दीक्षाविधी पंचावतार उपहार होत असलेला सोहळा आणि त्या सोहळ्याच्या निमित्ताने गोपीनाथ बाबाजी यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेले परमादरणीय प्रातस्मरणीय श्री जालना निवासी आमचे कुटी बाबाजी, तसेच ज्यांच्या हस्ते या सभा मंडपाचं उद्घाटन करून हा मंडप खुला करून दिला असे आमचे परमादरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय श्री
जाळीचा देव मठ निवासी श्री मोठे बाबाजी आणि ज्यांनी या पाच विभूतींनी या ठिकाणी दीप प्रज्वलन करून ही सभा उद्घाटित केली असे आमचे पंच महंत मंडळी आणि ज्यांचं या अगोदर प्रवचन झालं असे आमचे परमादरणीय श्रद्धेय श्री नांदेड निवासी आपलं लिमगाव गोपाळ चावडी निवासी आमचे परमस्नेही बाबाजी, यानंतर ज्यांचं दुसरं प्रवचन झालं, ज्यांनी आपलं ज्या काही भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या असे आमचे परमादरणीय श्रद्धेय श्री आसोला पाटी निवासी आमचे दुधगावकर बाबाजी आणि मूळ कधीही माणूस डावा आणि उजवं बघतो, समोर बघत नाही. ज्यांनी गोपीराज बाबांनी त्यांच्या ज्या कुळामध्ये ज्यांचा संबंध जसा जसा त्यांना आला त्या लोकांना या ठिकाणी आमंत्रित करून त्यांचं जे स्नेह या प्रती दाखवलं आणि आमच्या अमरावती निवासी परमादरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय श्री बंडरा निवासी बाबाजी यांनाही या ठिकाणी आमंत्रित केलं. पण मी खाली न पाहता समोर बघितलं, हीच जीवाचं मोठं लक्षण चुकीचं होतं असो. आणि मग आमचे नांदेड जिल्हा मानभाव परिषदेचे अध्यक्ष कान्हेराज बाबाजी, तसेच जायराज बाबाजी, या ठिकाणी बरेचसे नावं आहेत. पण आता मी ऐकतो बघतो की आता हे लवकर आटोपलं पाहिजे, लवकर संपलं पाहिजे. आणि शेवटी काय होतं की सगळ्यांचे जे काही समजा ज्याला आपण हे म्हणतो क्षमताही संपून जाते. ऐकण्याची क्षमता असते, ती ऐकण्याची जी क्षमता असते ती संपून जाते आणि त्यावर आपण जर बोलत गेलो फक्त ते टाइमपास होतो. ऐकण्याची क्षमता आता कोणात राहिली नाही. पहिले चालू झाले ब्रह्म, नंतर चालू झालं संन्यास. आणि ब्रह्म संन्यास लोकांना वाटलं काय नेमकं चालू आहे. आणि याच्यामध्ये मग हा वेळ काही थांबला नाही, वेळ संपत गेला. पोटातला ब्रह्म हाय लागला भूक मागायला, म्हणजे सगळेच ब्रह्म गोळा झाले. यामुळं काही वेळा आता असं झालं, म्हटलं आपण तरी काय कोणता ब्रह्म घ्यावा. आणि मग ते मी लक्षात घेतलं की म्हटलं एक बाई देवाकडे गेली, एका साधूकडे गेली. आणि साधूकडे गेल्यानंतर तिनं सांगितलं, म्हणजे गुरुजी मला ब्रह्म सांगा. म्हटले ब्रह्म काय. आता मुळात गुरुलाच ब्रह्म माहीत नव्हता. ती म्हटली काय हरकत नाही, मी सांगतो ब्रह्म, पण म्हटले असा सोपा नाही ब्रह्म. हा म्हटले तुला 6 महिने इथं सेवा करावी लागेल, तेव्हा मी तुला ब्रह्म सांगेल. तिला ब्रह्म ऐकायचा होता म्हणून ती 6 महिने झाले सेवा केली. म्हटले गुरु आता तरी ब्रह्म सांगा. ते म्हटले बाई ब्रह्म सांगू नये, ब्रह्म हा खूप खूप खोल विषय. पुन्हा म्हटले सेवा कर. सेवा कर झाल्यानंतर तिनं काही सोडलंच नाही. म्हटले गुरु सांगा ब्रह्म. ते म्हटले ब्रह्म काय. अरे गुळा आणि तीळ, गुळ आणि तीळ असा चांगला गोळा करून खायचा आणि जी गुळ येईन तो ब्रह्म. आणि अशा प्रकारे सांगितलं तर देव म्हणतात की 5 जीव असे समजत नाही, समजत नाही. अज्ञानपणा हा जीव प्रत्येक ठिकाणी उभा होतो. आणि मग या ठिकाणी ब्रह्मासाठी त्यानं एवढं महत्त्व दाखवलं आणि सेवा करून घेतली जीवाकडून. आणि या ठिकाणी म्हणून की अज्ञान लोकांचं ज्ञान झाल्याशिवाय अज्ञानताही दूर होत नाही, ते ज्ञान प्राप्त व्हावं. आणि म्हणून या अशा ठिकाणचं आयोजन या ठिकाणी होत असतं. एक वेळा काय झालं, एक बाई स्वामींच्या जवळ आल्या आणि बसल्यानंतर दुसऱ्या बाई आल्या. आल्यानंतर देव म्हटले बाई तुम्ही जा, आता गंगेला जा, आंघोळ करा, तुम्ही जा. मीला वाटलं की मी असताना मला काही सांगितलं नाही, आता ही बाई जर देवाजवळ देव हिला काही सांगते. आणि म्हणून ती बाजूला बाहेर गेली आणि पत्राच्या आडा उभी राहून ते ऐकते की काय सांगतात देव हिला. मग देवाने सांगितलं बाई तुम्ही बी जा म्हटले आता. मग ती म्हटली देवा एवढा म्हटले आम्ही संसाराचा त्याग केला, सगळं काही सोडून म्हटले आम्ही तुमच्याजवळ येतो आणि तुम्ही म्हणता की जा. मग देव म्हटले बाई तुम्ही सोडलंच काय. काय सोडलं म्हटले तुम्ही, तुमचा नवरा होता तो मरून गेला, यामुळं तुम्हाला म्हटले कोणतं काही चांगल्या प्रकारचे वस्त्र घालता येत नाहीत, गंध लावता येत नाही, चांगलं करून खाता येत नाही.
आणि नवरा नुसता मेलाच नाही, सगळी संपत्ती म्हटले त्यांनी विकून टाकून सगळं साफ करून तो गेला. शेवटी तुमच्याजवळ काय म्हटले, आई म्हटले तू बापाकडं भावाकडं, तिथं म्हटले भरपूर काम करते, भांडे घासते, सगळं आटपल्यानंतर जे काही थोडंफार तुला खायला मिळतं ते खाते, आणि मग दिवसभर काम करून थोडं खाऊन झोपतील, सकाळी उठून कामाला लागतील, आणि माझ्याजवळ येऊन म्हणतील की मी सगळं सोडलं आणि तुमच्याजवळ आले. काही नाही म्हटले, बाई आम्ही सांगतो त्या पद्धतीनं राहा. आणि म्हणून सांगितलं की बाबांनी कुष्टी वाचता त्या सांगितला, तो देवाने त्या ठिकाणी सांगितला की त्याग कसा असला पाहिजे. संपत्ती जरी तुम्ही जोडली तर ती तुमच्या शेवटी ती कामी येत नाही. ज्यावेळेस तुमचं शरीर हे नाचतं त्यावेळेस त्या शरीराकडे बघून कोणी तुमच्याकडे बघत नाही. संपत्तीपेक्षा त्याग हा महत्त्वाचा आहे. तो त्याग या ठिकाणी आपण बघितला. जसं यांनी सांगितलं की मागच्या काही महिन्यामध्ये यांचं अनुसरण झालं, त्यांनी त्यांचं अनुसरण या लोकांनी बघितलं, त्याच पद्धतीचं या ठिकाणी अनुसरण झालं, हे अनुसरण या लोकांनी बघितलं. आणि अशा प्रकारचं अनुसरण संन्यास हा प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं असतो आणि ज्या त्या धर्माचा तो अभ्यास आणि हे सगळं काही आहे आणि त्या पद्धतीनं हा या ठिकाणी कार्यक्रम होतो. आता वेळ झाल्यामुळं काही बाकी गोष्टी सांगत बसलं की त्याची क्षमता संपते. त्या देवाने दृष्टांत सांगितला त्या गोष्टी वाचण्याचा, आणि म्हणून कोणाचं कोणी बघून हे करता येत नाही. ज्याला जे घडतं तेच योग्य असतं. म्हणून दुसरी एक उदाहरण तुम्हाला मी देतो की एक वेळा देवाच्या सन्निधानी एक स्वामी एका मठामध्ये बसले होते. तिथे एक बाई आल्यानंतर तिनं स्वामींकडे बघितलं. स्वामीचं सौंदर्य असं बघितल्यानंतर तिला असं वाटलं की सगळं म्हटली सृष्टी ही म्हटली निरर्थक, या ठिकाणी काही घडेल ते आपल्याला हे योग्य. आणि म्हणून तिनं काय केलं की आपल्या अंगपडते देवाच्या कानामध्ये घातले, देवाच्या गळ्यामध्ये घातले, सगळं काही देवाला देऊन टाकलं. आणि मग देव म्हटले, बाई मला काय करायचं. म्हटले देवाने काढलं, तिला दिलं. तिला वाटलं बरी गोष्ट, फुकट फाकट देव सगळं आपला. आणि मग तिने आपलं सोनं नाणं काढलं आणि देवाच्या कानात डोळ्यात गळ्यात घातलं आणि उभी राहिली. देव म्हटले, बाई जा. बोले जी हे गळ्यातलं द्या. असा संन्यास नको की दिल्यानंतर मागू नका, हे सोडून तुम्हाला मिळालं पाहिजे. असा देखो की संन्यास हा कामाचा नाही. या ठिकाणी हा त्याग महत्वाचा आहे. हे सगळ्यांच्या भाषणामध्ये आपण ऐकलं की त्याग हा महत्वाचा आहे, संन्यास हा महत्वाचा आहे. शब्दाचा खेळ त्या ठिकाणी होतो, पण त्याग हा सगळ्यात महत्वाचा आहे. हे प्रत्येक ठिकाणी आपण ते ऐकलं. आणि अशा प्रकारे आमच्या गोपीनाथ बाबांचे 75 वर्ष झाले. आणि खरंच सात्विक माणसं आहेत. कुठे जरी मी त्यांना पुष्कळ वेळा बघितलं, पण असं बाजूला एखाद्या कोपऱ्यात बसतील असं बाकी म्हणजे असं लक्षात लवकर येणार नाही. इथे आल्यानंतर गोपीनाथ बाबा कुठं त्यांना पाहावं लागतं. आणि अशा या सात्विक माणसाचा या ठिकाणी आज 75वा म्हणजे वाढदिवस साजरा झाला. आणि आमच्या हर्षद दादा यांनी मला फोन केला. हे म्हटले बुवा 3 महिने झाले त्या फोनला. म्हटले बुवा सरेगावला दीक्षाविधीचा कार्यक्रम आहे, तुम्ही येसाल का. म्हटलं साधूला बोलवलं नाही, याला काय झालं तू सांग, मी येतो. आणि पुन्हा फोन झाला. म्हटले नाही तुम्ही या. आणि मग वसमतला त्यांची माझी पुन्हा भेट झाली. आणि मग त्यांनी सांगितलं, म्हटलं भाऊ तू काही येऊ नको, तुझा फोन मला झाला, मी नक्की त्या कार्यक्रमाला येईल. अशा पद्धतीचं हे सरेगाव माझ्या पाण्यामध्ये आलं. आणि इथं असं हे दत्त मंदिर चांगल्या प्रकारचं आहे. बाबांचा प्रयत्न, कार्यक्रमाला जाणं सोपं आहे, पण कार्यक्रम करणं मोठं अवघड आहे. आतापर्यंत आम्ही कार्यक्रमाला जातो, आनंदाने जातो, बसतो उठतो, पण कार्यक्रम करणं म्हणजे मोठी अवघड गोष्ट आहे. मी लिंबगावला बघितलं, काय पाऊस पडला, काय फजिता, गाड्यावर गाड्या येत चालल्या, मुक्कामी लोक भरपूर. मी म्हटलं त्या बाबाची कमाल आहे. घरात जर 10 माणसं पहिले पुन्हा जर 10 माणसं आले, त्यांची व्यवस्था आमच्याकडून होत नाही. आणि या माणसाकडे मला हजारो लोक या ठिकाणी येतात. सगळं स्वयंपाक त्या ठिकाणी न्यायचा, तिथं ते उभं करायचं. आणि या सगळ्या ठिकाणी पाहतो की हे कष्ट फार वेगळे. दान देणारा देऊन जातो, पण दान दिल्यानंतर त्या दानाची पूर्तता होऊन त्या बाकी गोष्ट होणं हे सोपं नाही. मानसिक बळ
आर्थिक बळ, शारीरिक बळ, या सगळे बळ जर माणसाकडे असतील तर ह्या गोष्टी ह्या होऊ शकतात. नाही तर कार्यक्रम करायला माणसं येतात, पण आल्यानंतर ते सगळ्या प्रकारची माणसं सुखभाशी जावे, जसे आले तसे प्रसन्न मनाने जावे, हा हे या ठिकाणी आहे. आणि परमेश्वर महाराज त्यांना नक्कीच ते सहाय्य करतील. दुसरी गोष्ट, आज मी बघितलं, इकडे बघतो, विद्वान माणसं, कोणी प्राचार्य, कोणी प्राध्यापक, कोणी कीर्तनकार, कोणी कविराज, आमचे बेल्लाळीचे बाबा कविराज, ते कविराज, असे अनेक गुणवान माणसं या ठिकाणी असताना वरही बघितलं, बाकीचं बाजूला बघितलं, सगळ्यांची अशी गुणवान माणसं या ठिकाणी आहेत. प्राचार्य, प्राध्यापक, साधू, संन्यासी, शास्त्री आणि अशा सगळ्या विद्वान लोकांमध्ये हा जो माईक माझ्याकडे आला, मला त्याचं खूप वाईट वाटलं. पण आता त्या ठिकाणी नुसतं नाटक करणं चुकीचं होतं ते, म्हणून मी गप्प बसलो. पण या सगळ्या लोकांनी जो माझ्यावर हा जो भार दिला, आणि म्हणून मी सगळ्यांची या ठिकाणी माफी मागतो. वास्तविक बघायला गेलं, हे गुण काही माझ्या अंगी नाही. हे बोलणं करणं हा गुण वेगळा. जसं प्रवचनकार, कीर्तनकार, भागवतकार हे सगळे कारकार वेगळे, आणि आकार नसलेला आकार ते आमच्याकडे कोणताच आकार नसतो. आणि म्हणून या सगळ्या लोकांनी त्या आकारामध्ये घेतलं, आणि आम्ही प्रयत्न करू तुमच्यासारखे आकार घेण्याचा. आणि म्हणून या सगळ्यांच्या मी क्षमा मागतो. आणि खूप वेळ झाला, उन्हाची वेळ, अनेक लोकांना या ठिकाणी जेवणाचं आमंत्रण असतं, सगळे सुखी जावे. वास्तविक बघायला गेलं माझा असा भाव नाही, पण पुष्कळ लोकांचे मी नाव घेऊ शकलो नाही वेळेअभावी. आणि म्हणून या सगळ्यांची मी माफी मागून, आमचे ज्यांच्याकडे सूत्रसंचलन आहे त्या बाबांकडे बघितलं का, त्यांनी सांगितलं की पटकून वाटतं बाबा द्या माईक, मी लवकर बोलून मोकळा होतो. की त्यांची तळमळ असते की हे सगळ्यांना सुखर जावं. आमचे जवळचे बाबा तर बरेच आमचे म्हणतात उरका उरका, म्हणलं बाबा आता ते होत असते. हातात माईक पडला की सांगितलं, माईक पडेपर्यंत असतं, माईक पडला की दम निघत नाही. अशा प्रकारच्या सगळ्यांची मी क्षमा मागतो. आणि आमच्या गोपीराज बाबांनी, हर्षद दादांनी या ठिकाणी आमंत्रित केलं, आणि सुरेगाव आपल्या सगळ्या दर्शनाचा योग आला. आणि म्हणून मी त्यांचे आभार मानून माझे मी 2 शब्द संपवितो. काही चुका झाल्या असतील, सगळ्यांनी मला माफ कराव्या. धन्यवाद.